मी याची गॅरंटी घेतो की श्रीकृष्ण कोण म्हणलं तर नितीश भारद्वाज हाच चेहरा दिसतो, बाकी मला कोणीही डोळ्यासमोर येत नाही. हो ना, कारण मी मूर्ख होतो. मी रवी चोपडांना आणि बी आर चोपडांना 2 वेळा मला नाही करता येणार म्हणून सांगितलं होतं. की बाण इकडून आला तिकडून आला आणि ठुश झाला आणि ते तुटले. आज काय होतं इराण वॉर मध्ये? आय नो, इकडून येतंय, इकडून काहीतरी खुश होतंय, तेच होतंय. तर मग या कृष्णाच्या भूमिकेनंतर तुम्हाला खूप लिमिटेशन झालं असं वाटत नाही? मला घोड्यांचं अतिशय प्रेम आहे म्हणून मी वेटरनरी डॉक्टर झालो. आजही आहे. माझ्या आयुष्याच्या पॉप्युलॅरिटी पीकला असताना मी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झालो. ही माझी पहिली चूक. कृष्णानं दिलेलं जे तुम्हाला ते सगळं घेऊन राजकारणात जावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? आज मी असं म्हणतो की घराच्या आतमध्ये सुद्धा कृष्णासारखंच जगलं पाहिजे. कारण घरामध्ये सीता आहे का कैकेयी आहे का कोण आहे हे कसं कळणार? कामचोरपणा करतात, उत्तरं देतात, वेळेवर लोक येत नाहीत, ते माझ्या डोक्यात जातं. 2-2 वर्षाच्या मुलांना जर त्याने आपल्याला कंटाळा त्रास देऊ नये म्हणून त्याच्या हातामध्ये तुम्ही स्मार्टफोन देऊन असं जर करत राहिलात, व्हॉट आर यू मेकिंग आउट ऑफ हिम? हिंदू धर्मातल्या लोकांना एकत्र येणं खूप आवश्यक झालंय. हे जर नाही झालं तर हिंदू धर्मच संपून जाईल. दुसऱ्या परधर्मीय लोक जे सर्व धर्म समभाव मान्य करून आपल्या आचरणात उतरवतील, डॉक्टर कलामांसारखे, असे आणखीन मला 10 नावं सांगता? आपल्या ज्या वर्ण व्यवस्था, मी जात मानत नाही, वर्ण मानतो. श्रद्धा, धर्म आणि अंधश्रद्धा कशी डिफाईन कराल तुम्ही? त्यासाठी देवाने माझा जो मार्ग निर्माण केला, गुलाबाच्या पाकळ्यांबरोबर स्तुतीसुमनांबरोबर काट्यांचा पण मार्ग होता. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांचं हे मराठीतलं पहिलं पॉडकास्ट आहे. घराघरात माहीत असलेलं हे नाव आहे. स्वागत करूया नितीश भारद्वाज यांचं. नितीशजी, मी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. गेले अनेक वर्ष नितीशजी आणि मी या ना त्या कारणानं संपर्कात होतो, कारण अर्थातच मी माध्यमांमध्ये काम करत असल्यामुळे आणि सर वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये अभिनय करत असल्यामुळे त्यानिमित्तानं बोलणं व्हायचं. पण समोरासमोर येण्याची पहिलीच वेळ आहे. मला खूप आनंद होतो की तुम्ही आलात. तुम्ही आवर्जून वेळ काढून आलात, याबद्दल आम्ही एक छान भेटवस्तू देऊन तुमचं स्वागत करणार आहे. तुम्हाला आधी खुश करणार आहे आणि मग तुमच्याकडनं अशी मग ग्रिल कर, मग तुम्हाला माहिती तर तुम्ही आवर्जून आलात याबद्दल नेत्राज इन्स्टंट मील तर्फे ही छोटीशी भेट आहे. थँक्यू. याच्यामध्ये एका वाफेवर तयार होणारे सगळे पदार्थ आहेत आणि यात काही केमिकल्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप आवडतील आणि महाराष्ट्रीय पदार्थ आहेत, तुम्ही जरूर ट्राय करा. अश्मन पेबल तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा आहे की जो तुम्हाला आवडेल. हा कस्टमाइज्ड आहे, म्हणजे असा दिवा आणि कुठे नाही. आणि अर्क ऑइल्स तर्फे कोल्ड प्रेस पद्धतीची ही ऑइल्स आहेत, लाकडी घाणा पद्धतीची. याच्यातही काही केमिकल्स नाही आहेत, ती तुम्हाला आवडतील. सो अर्क, अश्मन आणि नेत्रा चे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही जरूर क्लिक करून ते प्रॉडक्ट्स घेऊ शकता. तर सुरुवात करूया सर. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचा माझ्या पिढीवर संस्कार आहे असं मला वाटतं. कारण ज्या काळामध्ये महाभारत आलं, ज्या काळामध्ये तुम्ही घराघरात पोचलात, आमच्यासाठी तोच टी व्ही होता आणि तेच देव होते आणि रोज तुम्ही दिसत होतात. आणि श्रीकृष्ण म्हणजे काय, म्हणजे साक्षात श्रीकृष्ण माझ्यासमोर. आजही मी याची गॅरंटी घेतो की श्रीकृष्ण कोण म्हणलं तर नितीश भारद्वाज हाच चेहरा दिसतो, बाकी मला कोणीही डोळ्यासमोर येत नाही. नो ऑफेन्स. हा संस्कार तुम्ही घडवला आमच्यावर. आजही नितीश भारद्वाज म्हणले की श्रीकृष्णच म्हटलं जातं. म्हटलं तरी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, खूपच जास्त मोठी, की जी आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा खूप जास्त मोठी असते. ती स्वीकारणं जेवढं आनंदाचं आहे, तेवढं ते कॅरी करणं पण अवघड असतं. इतकी वर्ष तर श्रीकृष्ण इतकी वर्ष कॅरी करणं, तुम्हाला त्या छापात लोक पाहत असतात, तुमच्यावर कौतुक करत असतात, स्तुतीसुमनं उधळत असतात. तुमचं काय, एक ॲक्टर म्हणून काय फिलिंग आहे तुमचं या क्षणी? ऍक्टर म्हणून फिलिंग हे ऍक्टिंग पुरतं असतं. बरं. पण म्हणजे हे सौभाग्यच आहे माझं. आय डोंट नो वाय यू सेड नो ऑफेन्स. कारण त्या एका कामासाठी स्वतः कृष्णाने ह्या चेहऱ्याचा, त्या हावभावांचा, डोळ्यांचा, स्मितहास्याचा उपयोग करून घेतला. याहून जास्त काय आणखीन सौभाग्य असू शकतं?
त्यामुळे त्यात ऑफेन्स काही नाही. आय एम हॅपी दॅट ही यूज मी टू एक्सप्रेस हिमसेल्फ. पण ऍक्टर म्हणून नुसतं ते काम शूटिंग पुरतं असतं, बरोबर. पण ते जीवनात कसं उतरतं व्यक्तित्व म्हणून, नितीश म्हणून, त्याला जास्त महत्व आहे. बर. आणि कठीण आहे ते. ऑफकोर्स. कठीण आहे, पण तेही मला देवाने सोपं करून दिलं. की हे बघा, लहानपणापासून मी ज्ञानेश्वरी गीतेवरती वाढलो. इरावती कर्व्यांचं युगांत असेल, दुर्गाबाई भागवतांचं असेल, बाळशास्त्री हरदासांचं श्रीकृष्ण चरित्र, महाभारतावरची व्याख्यानं, महाभारत स्वतः म्हणजे आईकडे जे असलेले विदर्भ मराठा पुस्तक महामंडळाचे सगळी पर्व महाभारताची. बरं. महाभारत हे फक्त कौरव पांडवांची कथा नाहीये, ते खूप आधीपासून सुरू होतं, खूप नंतर संपतं, है ना. ते सगळं जे बाळकडू मिळालं त्याची परिणती त्या ऍक्टिंगमध्ये झाली. पण त्या बाळकडूला, ऍक्टिंगला नव्हे, करेक्ट, त्या बाळकडूला आचरणात कसं उतरवायचं त्यासाठी देवाने माझा जो मार्ग निर्माण केला तो गुलाबाच्या पाकळ्यांबरोबर, स्तुतीसुमनांबरोबर काट्यांचा पण मार्ग होता. ओहो. आणि ती परीक्षा आहे, कारण मी तोही वरनं हसतो, मी खालनं हसतो, आणि मी म्हणतो त्याला, अच्छा परीक्षा घेताय तुम्ही, मी उत्तीर्ण होऊन दाखवीन. त्या अध्यात्माला स्वतःमध्ये आणणं, आचरणामध्ये, ही परीक्षा असते. काम संपलंय 35 वर्षापूर्वी, पण तो कृष्ण स्वतःच्या आयुष्यात जगणं, आचरणात आणून. दोन शब्द आहेत वेगळे वेगळे. एक आहे अनुभव, एखाद्या गोष्टीचा अनुभव करणं. बरोबर. दुसरा शब्द आहे अनुभूती. वा वा, बरोबर. जेव्हा आपण अशा कठीण प्रसंगांमधनं, त्या मार्गावरनं चालत असतो, काटे रुतत असतात, स्तुतीसुमनं येत असतात, पण तरी त्या अध्यात्माला आचरणात आणणं, मग त्यातनं आपल्याला जे मनामध्ये जे उतार चढाव होतात, मनामध्ये भावनांचे जे विचार वेगळे वेगळे असे वरती खालती होत असतात, त्यामधनं जी एक अनुभूती होते, ती नुसतं ऍक्टिंगने होत नाही होत. होय. तुम्ही मला एखादी गोष्ट, तुमचा अनुभव सांगितला तर मी ते अनुभव करू शकतो. तुमच्या भावना, तुमचा मान सन्मान, तुमचं प्रेम माझ्यावरचं किंवा रिस्पेक्ट, हे अनुभव करू शकतो. बरोबर. पण एखाद्या भावनांमधनं स्वतः जाणं, ती जी अनुभूती आहे, करेक्ट. आणि त्या अनुभूतीला, कृष्णाला धरून मी चालायला शिकलो, त्याचं बोट धरून चालायला शिकलो. ही माझ्या आईवडिलांची शिकवण आहे. कारण मला असं वाटतं की ज्यांनी असं काम केलंय, म्हणजे शाहू मोडकांपासून सगळे, माझ्या आधी शाहू मोडक हे केवढं मोठं नाव होतं. म्हणजे मी माझं शूटिंग सुरू करायच्या आधी शाहू मोडकांना नमस्कार करून आलो होतो. मुंबईला प्रभात पोल्ट्रीच्या बाजूला कॅडल रोड वरती त्यांचं घर होतं. त्यांनी मला बोलावलं होतं. बरं. आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यामुळे असं जेव्हा तुमचं चयन होतं ना, त्याच्या मागे काहीतरी विधीचं विधान असतं, आणि ते असं म्हणजे आयुष्य घुसळून काढतो तो फुल. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न माझ्या मनात आता आलेत, पण एक विचारायचं म्हणून विचारतो मी आता, की तुमच्यावर जो संस्कार झाला होता महाभारताचा, रामायणाचा, उत्तम पुस्तकांचा, आणि तुम्हाला याची भूमिका मिळाली, ह्याचा एकमेकाशी संबंध आहे? हो, ती करायची होती एक दिवशी, त्याला करवून घ्यायची होती, म्हणूनच तर त्याने हे सगळं केलं ना. हे विधीचं विधान आहे. मी इथे फेटलिस्टिक होत नाहीये. फेटलिस्टिक म्हणजे सगळं काही आधीच ठरलेलं असतं, पूर्वनियोजित असतं, त्यामुळे मी कशाला काय करायला पाहिजे, दॅट इज, मी कशाला काय करायला पाहिजे हे फेटलिस्टिक झालं. करेक्ट. पण हे जे आहे, मला जे मिळतंय, ह्याच्यातनं मला पुरुषार्थ करायचा आहे, हे प्रारब्ध आहे. मग हे माझं प्रारब्ध आहे. प्रारब्धामध्ये भाग्य आणि पुरुषार्थ दोन्ही समाहित असतात. फेटलिस्टिकमध्ये पुरुषार्थ नसतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, तो हरी खाटल्यावर देत नाही. तो हरी काट्यांमधनं जायला सांगतो,
आणि मग बघतो की तुला गीता किती कळली आहे, का तू नुसती पोपटपंची केली आहेस. गीता कळली म्हणजे काय, तर त्या गीतेच्या अध्यात्माला आचरणात आणणं, वेगवेगळ्या कठीण परिस्थितींमध्ये भावनिक मानसिक त्रास जो होतो आयुष्यामध्ये, त्याच्यामध्ये गीतेतला कुठला तरी एक श्लोक घ्यायचा आणि त्यातनं आपण इन्स्पिरेशन घ्यायचं आणि म्हणायचं नाही, मी राग येतो ना, मलाही येतो, कित्येक वेळा राग येतो, पण तो कसा व्यक्त करायचा हे माझ्या हातात आहे ना. बरोबर. म्हणजे मी हाणामारी करायची, मारामारी करायची, का शांतपणे त्याचा विचार करून त्याच्यावर कसं आचरण असलं पाहिजे, हा कशा कशा पद्धतीने त्याला डील केलं पाहिजे सकारात्मकरित्या, हे माझ्या हातात आहे. तिथे अध्यात्माचा उपयोग होतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की तो वरनं हसत माझी परीक्षा घेतो आणि मी खालनं हसत त्याला उत्तर देतो, तुम्ही आता म्हणालात कारण तो माझा सखा आहे. वा, तुम्ही आता म्हणालात की हे सगळं त्यानं निवडलं मला आणि मला ती भूमिका मिळाली. हो ना, कारण मी मूर्ख होतो. मी रवी चोपडांना आणि बी आर चोपडांना 2 वेळा मला नाही करता येणार म्हणून सांगितलं होतं. ते आय वॉज अबाउट टू आस्क की हे कसं झालं सगळं. कसं झालं म्हणजे ते व्हायचं होतं म्हणून मी विधीचं विधान म्हणतो. पण हे नुसतं, माझं म्हणणं काय आहे की हे नुसतं ऍक्टिंग पुरतं मर्यादित नव्हतं. विधीचं विधान, विधीचं विधान हे पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा मला एक प्रगल्भ व्यक्तित्व नितीशचं व्हावं, ज्याला आपण गीतेच्या भाषेत स्थितप्रज्ञ म्हणतो, त्या दिशेने मला तो घेऊन चाललाय असं मला वाटतं. त्याकडे मी येणार आहे, पण मला हे हवंय की तुम्ही 2दा नाही म्हणून सांगितल्यानंतर पण तुमच्याकडे ती भूमिका आलं ना, परत आली. हे काय होतं, हा हे मी त्यावेळेला रवी बासवानीचा असिस्टंट होतो. आणि आम्ही किस्से मिया बीवी के नावाचा एक सिरियल केली होती. त्यात भाग्यश्री बरोबर पटवर्धन, त्यावेळेला ती पटवर्धनच होती, भाग्यश्री बरोबर एक एपिसोड केला होता. तर भाग्यश्रीचं डबिंग करून घ्यायचं होतं. आणि रवीजींना मी खूप चांगला ओळखत होतो, कारण मी त्यांच्याबरोबर 2-3 ऍड फिल्म्स केल्या होत्या. आणि फार फ्रेंडली व्यक्तित्व होतं त्यांचं. तर मी त्यांना एकदा नाही म्हणून सांगितलं होतं. मला त्यांनी विदुरासाठी सिलेक्ट केलं होतं. मग बोलावलं सेट स्टुडिओमध्ये, जे आता नटराजच्या बाजूचं साई सर्व्हिस आहे, तिकडे बोलावलं. तर तो वीरेंद्र राजदान आला, त्याच्या भारदस्त आवाजात म्हणाला फुल कॉस्ट्युम मध्ये की मी विदूर आहे. म्हटलं तू कसा असशील, मी आहे. नाही मी आहे, मी चाललो शॉट द्यायला. म्हटलं ओके, ऑल द बेस्ट. मग मी रवीजींना विचारलं, रवीजी म्हणाले थांब. मग ते मला म्हणाले तू 23-24 वर्षाचा आहेस, ते विदूर फार ते 2-4 एपिसोड नंतर तो असा मिडल एजेड म्हातारा चांगलं नाही दिसणार, आपण दुसरं काहीतरी शोधू. म्हटलं ओके. गेलो घरी. मग मी त्याच्याबरोबर घरी गेलो. मला त्यांनी असं भेटायला बोलावलं होतं, शूटिंगला नव्हतं बोलावलं. मग मी कुठली तरी एक ऍड फिल्म त्यांच्याबरोबर करत होतो, मला वाटतं फिलिप्स ट्रान्झिस्टर्सची करत होतो. त्यावेळेला मला म्हणाले की तू असं कर ना, तू नकुल सहदेव कर. म्हटलं सर मी थिएटरमध्ये पण प्रॉपर्टी नाही कधी राहिलो. नाही नकुलाचं हे, म्हटलं मी सांगतो ना तुम्हाला, नकुलाचं याव त्याव, सहदेवाचं त्याव. मला माहिती आहे, पण ते शेवटी जेव्हा येणार तेव्हा ते प्रॉपर्टी होणार. हे सगळं काय कायम येणार नाही ना, एंट्रीला दाखवाल. आणि तसंच झालं. नाही मी नाही करणार. मी आपलं तोपर्यंत मराठी फिल्म सुरू केल्या होत्या. खट्याळ सासून नाठाळ सून झाली होती आणि आय वॉज अबाउट टू गो फॉर त्रिशाग्नी, माझी पहिली फिल्म. म्हटलं आय एम हॅपी. मग त्याच्यानंतर मग मी रवी बासवानीची त्या सिरियलला मी असिस्टंट होतो. आणि मी जेव्हा माझी दुसरी फिल्म नशीबवान, त्याचं शूटिंग करून मराठी दुसरी करून परत आलो. आणि मग रवी म्हणाला भाग्यश्रीचं डबिंग करून घे. तर मी गेलो, ते BR मध्ये होतं. तर त्यांना सांगितलं कोणीतरी की नितीश आलाय, डबिंग करवतोय. तर ते आले, म्हणाले क्या तेरे को क्या प्रॉब्लेम है, स्क्रीन टेस्ट करेंगे ना. कारण त्यांनी मेसेज पाठवला होता आधी मला कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये आमचं शूटिंग चालू होतं त्यावेळेला, की कृष्णाचा रोल करायचा. त्यावेळेला काय हे मोबाईल थोडेच होते. तर आईने रात्री आलं की घरी फोन करायचा. आईने मग मेसेज आला, आईचा फोन आला होता. मग मी फोन केला. आई म्हणाली त्या गुफी पेंटलांचा फोन आला होता की तुला कृष्णाची स्क्रीन टेस्ट करायची. म्हटलं नाही म्हणून सांग. ओके म्हणाली. मग ते मला त्या रवीजी भेटले, म्हणाले क्या प्रॉब्लेम है तेरी. मैंने कहा मेरी कोई प्रॉब्लम नहीं है, बस मुझे ये लगता है की कोणतरी थोडं प्रगल्भ व्यक्तित्व पाहिजे, ज्याला अनुभव आहे. कृष्णाची सगळी म्हणजे अशी जबाबदारी सांभाळायची, ते म्हणजे 23-24 वर्षाचा माणूस काय सांभाळणार.
तर मैंने मैं कहाँ बोल रहा हूँ की तुमको दे दिया, स्क्रीन टेस्ट कर लेते हैं. म्हणलं ओके स्क्रीन टेस्ट कर लेते. मग पुढच्या आठवड्यात ती स्क्रीन टेस्ट झाली. तर त्यांनी जो कागद दिला त्याच्यामध्ये असं काही फार असं काही असं छान लिहिलेलं नव्हतं. असंच कुठून तरी 4 शब्द. तर म्हटलं मुझे एक 10 मिनिट दीजिए मैं उसको थोड़ा बेटर कर लेता हूँ. अरे वा, बर. म्हणून मग त्यात काही गीतेचे श्लोक घातले, त्याचा अर्थ घातला. मग त्या शांतिदूत स्पीच मधलं काहीतरी होतं बरं. ते घातलं. मग भीष्माचा रेफरन्स दिला, हे दिला आणि म्हटलं हे मी लिहिलंय, हे बोलू का? तर म्हणाले बोल. आणि मग ते बोललो मी मेकअप बिकअप करून. बरं. आणि तो चमन माझा मेकअप मॅन होता तिथला त्यांचा, तो आला धावत धावत. तो तिकडे बसला होता चोप्रा साहेबांच्या रूममध्ये. म्हणे पाजी हो गया आपका, पाजी हो गया, आप सिलेक्ट हो गए कृष्ण. मैंने कहा अरे तो मैंने कहा हा बोला. अरे बापरे. मला बोलावलं. आत बघितलं तर चोप्रा साहेबांच्या रूम मध्ये बी आर चोपडा, रवी चोपडा, गुफी पेंटल, राही मासूम रजा, पंडित नरेंद्र शर्मा, सतीश भटनागर, भ्रिंग तुपकरी ज्यांनी दोहे लिहिले, सगळी फुल टीम बसलेली. बापरे, सगळी मोठी फुल टीम. मला म्हणाले चोपड़ा साहब म्हणाले बस बेटा तुमको ही करना है. अरे मैं कहा सर मुझे थोड़ा समय दीजिए सोचने के लिए, मैंने रवि जी को बोला था. तर मग पंडित नरेंद्र शर्मा आणि राही मासूम रजा मला शर्माजींच्या पंडितजींच्या घरी घेऊन गेले. ते तिकडे जवळ राहायचे खारला. आणि मग ते म्हणाले चलो थोड़ा सा क्या जानते हो कृष्ण के बारे में थोड़ा. मैं कहा सर आप क्या कैसे दिखाने वाले हो कृष्ण को, कारण रामायण बघितलं होतं बरोबर की भगवान हो, हंसते रहो, ऐसे करते रहो, ऐसे तो होगा नहीं. तर मग तेव्हा आमची चर्चा सुरू झाली. तर राही साहेब जे आहेत ना ते खूप नटखट होते. बरं. हां. तर त्यांनी मग ते समोसे मागवले. खार स्टेशन जवळ एक दुकान होतं, तिथून समोसे आले, चहा आला आणि करत करत आमची जवळजवळ 1.5 तास चर्चा झाली. मग राही साहेब म्हणाले तुमको समझ में आ रहा है बेटा, तुम हमारे साथ कृष्ण के ऊपर चर्चा कर रहे हो. हो. तुमको पता है सब, बस अभी उसको ऍक्टिंग में उतारना है. तर म्हटलं हे या लोकांनी काहीतरी मला असा म्हणजे टाकलाय गुगली टाकलाय. म्हटलं ओके कल सुबह बताता हूँ. मग मी आई पप्पांना जाऊन म्हटलं, आई वडिलांना. तर वडील सुद्धा माझे खूप म्हणजे आई तर ज्ञानेश्वरीचीच प्राध्यापिका होती, विल्सन कॉलेजमध्ये HOD होती मराठीची. बरं. ज्ञानेश्वरीमध्ये PhD, संत वाङ्मयात एक PhD, गीता रहस्यवरची, त्याच्या कर्मयोगावरची PhD, त्यामुळे तिच्या 2-2 PhD होत्या. बापरे. त्यामुळे पण वडील हे कर्मयोगी होते. हे जे मी बोलतोय ना आचरणात उतरवणं न बोलता, ते न्यायमूर्ती रानडे आणि रानडे गुरुजींचे फॉलोअर होते. बरं. वडील माझे. बरं. त्यामुळे ते कमी बोलायचे, जेवढं बोलायचे कमी बोलून आचरणात दाखवायचे. सो ही वॉज अ कर्मयोगी. त्यामुळे आचरणात अध्यात्म उतरवायचं हे मी वडिलांकडनं शिकलो. बरं. त्यामुळे हे सगळं करताना मग दोघांनी मला सांगितलं की त्यांनी बरोबर ताडलंय. उगाच तुला असं वाटतंय, ठीक आहे ना, परत परत तुझ्याकडे हा रोल येतोय. आता मार उडी, आम्ही तुझी जर्नी पाहिली आहे, होईल सगळं ठीक होईल. आणि मग मी त्यांना हो म्हणून सांगितलं. वा वा. मग तिथून सरळ ही सगळी पुस्तकं ज्यांची मी नावं घेतली ती सगळी बाळशास्त्री हरदासांची वगैरे घेऊन मी शांतादुर्गा मंदिरात गेलो. गोव्याला आम्ही तिथे नेहमी जायचो. गुहागरला जाता जाता मी वडिलांची गाडी घेतली, गुहागरला गेलो. गुहागरला देवीचं देऊळ आहे, तिकडे एक छोटी पूजा केली. शांतादुर्गेला गेलो, 3 दिवस राहिलो, तिथे पूजा केली आणि म्हटलं आता तू दे शक्ती, मी हो म्हणून आलोय. आणि तिथे बसून छानपैकी पुन्हा एकदा उजळणी केली सगळ्याची आणि आलो मुंबईला आणि सुरू केलं शूटिंग. वा वा. या सगळ्यामध्ये आई वडिलांपैकी तुम्हाला कोण जास्त जवळचं होतं? दोघेही. त्या दोघांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं. नॉर्मली असं नेहमी आईबद्दल खूप बोलतात, पण मी दोघांबद्दल बोलीन. कारण प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये आईचा जेवढा महत्त्वाचा रोल आहे तेवढाच वडिलांचा रोल असतो. बरोबर. आई जगात आणते मुलाला, पण जग काय आहे हे वडील दाखवतात. आणि स्वतःच्या आचरणामधनं ते दाखवणं मुलं ही नेहमी आई वडिलांना दोघांना बघत असतात.
Correct. आई वडिलांना कसं ट्रीट करते, वडील आईला कसे ट्रीट करतायत, हे दोघे बघत असतात. त्यांनी तर शून्यातनं विश्व निर्माण केलं. म्हणजे मला माझ्या आई वडिलांबद्दल नुसताच आई वडील म्हणून आदर नाही आहे. त्यांनी म्हणजे मी फार खोलात जाणार नाही, पण लिटरली शून्यामधनं त्यांनी विश्व निर्माण केलं आणि कुठल्याही गोष्टीची माझ्या भावाला आणि मला कमतरता जाणवू दिली नाही. संस्कार दिले, ज्यामुळे आज मी आहे, त्या संस्कारावर उभा आहे. कुठलाही मला मार्ग चोखंदळायचा होता, त्यांनी नाही म्हटलं नाही. त्यांनी समर्थन केलं, मला सपोर्ट केला. म्हणजे मी वेटरनरी सर्जन, मी डॉक्टर गोडबोलेंचा असिस्टंट होतो आपल्या बॉम्बे रेसकोर्सला आणि पुणा रेसकोर्सला. पण ते सोडून, कारण डॉक्टर गोडबोले मग कलकत्त्याला निघून गेले. ही कुड नॉट टेक मी. मग दूरदर्शनवर बातम्या दे, हे दे, ते दे, सगळं असं. मग पोटापाण्याची तो जो पिरियड होता ना तुमचा, की जिथं एकीकडे तुम्ही सर्जनही होता, मग तुम्ही हळूहळू या सेक्टर म्हणजे इकडे आपल्या, पण हे लहानपणापासून चालूच होतं, कारण मी लिटल थिएटर मधनं आलेलो आहे. सुधाताई करमरकर, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, बालबा केळकर, हे सगळे आमचे टीचर्स होते. साहित्य संघ मंदिरामध्ये आम्ही लिटल थिएटर मध्ये, निवेदिता माझ्या बरोबरची आहे, जोशी सराफ. त्यामुळे आम्ही लहानपणापासून थिएटर शिकलो. अभिनेता म्हणून मी नाही शिकलो, दिग्दर्शक म्हणून शिकलो आणि सगळ्या विधा शिकलो आम्ही. त्यामुळे ते एक हॉबी होती, पण त्या हॉबीनेच नंतर त्याचंच मी प्रोफेशन केलं. तो जो पिरियड होता, जसं तुम्ही आधी नाटकं केली आणि मग तुम्ही सर्जन पण झालात, मग पुन्हा तुम्ही इकडे, हा जो पिरियड होता तुमचा, हा चाचपणीचा होता, चाचपडत होता तुम्ही काय करायचंय, की तुम्हाला माहित होतं की आपण काय करायचंय? नाही, म्हणजे मला घोड्यांचं अतिशय प्रेम आहे म्हणून मी वेटरनरी डॉक्टर झालो, आजही आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी, कारण वेटरनरी मेडिसिन अँड बॉम्बे वेटरनरी कॉलेज हॅज टॉट मी अ लॉट ऑफ थिंग्स, like analyzing everything. Science teaches you how to analyze, ज्याला आपण चिरफाड करणं म्हणतो ना, पोस्टमॉर्टम करणं. तसं प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते. बरं, ती प्रक्रिया काय आहे हे मला मेडिसिनने शिकवलं. बरं. आणि आमचे सगळे जे प्रोफेसर्स होते ते इतके सुंदर आणि संस्कारित होते त्यावेळेचे. वेळ द्यायचे, काही विचारलं तर वेळ द्यायचं, असं नुसतं बुकिश नॉलेज नव्हतं. आणि त्याच्याच बरोबर संस्कार होता, म्हणजे त्याच्याच बरोबर एंटरटेनमेंट होती. म्हणजे मी पहिल्या वर्षापासूनच आम्ही मोठी मोठी दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागेदार, तीन अंकी नाटकं करायचो आम्ही. हो, फुल नाटक, हे सांभाळून शिकता. आणि आमचेच फार्माकोलॉजीचे प्रोफेसर होते डॉक्टर विष्णू रानडे, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. मग वर्षागीताचा प्रोग्राम, त्यात गाणी गायची, असं सगळं, गीत रामायण. त्यामुळे हा जो एक सर्वांगीण विकास मेडिसिनने माझा केला आणि त्याच्याच बरोबर ॲनलाइज करायची जी एक वृत्ती मला जी दिली, सगळे माझे प्रोफेसर्स, डॉक्टर मंत्री असतील किंवा डॉक्टर कुदळे ज्यांनी सर्जरी शिकवली, त्यांनी प्रत्येक गोष्ट किती इझी असते हे शिकवलं. उगाच त्याचा भाऊ करू नका. त्याचं परिवर्तन काय झालं की आयुष्य हे सोपंच असतं, आपण त्याला कठीण करतो. आयुष्य सोपं असतं, त्याला सोपं करणं आपल्या हातात असतं. आपण त्या चक्रव्यूहामध्ये फसतो. आपण काही असे निर्णय घेतो की चक्रव्यूह आपणच निर्माण करतो. त्या चक्रव्यूहांमधनं बाहेर निघणं आपल्या हातात असतं, आपल्याला समजत असतं, उमगत असतं, पण झेपत नसतं, ते करता येत नाही. का? कारण मनामध्ये लोभ असतो, ग्रीड असते, आकर्षण असतं एखाद्या गोष्टीचं. त्याच्यावरती जर तुम्ही कुरघोडी करू शकलात तर चक्रव्यूहातनं बाहेर येणं फार सोपं असतं. हे सगळं मला आयुष्य सोपं असतं हे माझ्या प्रोफेसर्सनी शिकवलं. सर्जरी सोपी असते. काय असतं सर्जरीमध्ये? कट इट, थ्रो इट, सुचर इट, एवढं सोपं असतं. हेच लोभ हा जो प्रकार आहे ना, माणसाला जो विकार, षड्रिपू जे जडलेले असतात माणसाला, ज्याचं वर्णन गीतेमध्ये केलंय, कट इट, थ्रो इट, सुचर इट, हे मी करतो. पण मग हे सगळं उत्तम चालू असताना एकदम अभिनयाकडे कसं काय वळला तुम्ही? नाही, हे उत्तम चालू असताना, कारण डॉक्टर गोडबोले तिकडे गेले. बरं. आणि मग मला पाहिजे तसा जॉब मिळेना हॉर्स प्रॅक्टिसमध्ये. आणि माझं पॅशन आहे घोडे, म्हणजे मला भयंकर, म्हणजे असे
असं आवडतात मला ते. दिसतं तुमच्या हो, चेहऱ्यावर कळलं मला म्हणजे ते. मी भोसला मिलिटरीमध्ये होतो त्यावेळेला माझा चेतक नावाचा घोडा होता. मी त्याचा खरारा करायचो. त्याला त्याला आल्यानंतर ती सॉल्टची मिठाची वीट चाटवायला द्यायचो. त्याला सगळं 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 हां. जबाबदारी तुमची. हो, सईस Almost. असतातच, हां. पण हां. त्याच्याबरोबर मी पण करायचो. हम्म. त्यामुळे ते जे घोड्यावरचं विशेष प्रेम आणि आकर्षण जे आहे ना ते लाईफ लॉंग आहे. बर. आणि पण तसा मला कुठे जॉब मिळत नव्हता. मग विश्वास मेहेंदळे होते. मी ऑलरेडी आमची माती आमची माणसे मधनं मी विकासाची वाटचाल हे मंथली न्यूज बुलेटिन होतं. ते मी करतच होतो कॉलेजमध्ये असताना, महिन्यातनं एकदा. त्यामुळे न्यूज रीडर सारखाच तो जॉब होता. मग मी मुंबई दूरदर्शनचा अनाउन्सर झालो, न्यूज रीडर झालो. आणि मग ते करता करता मग सईने मला बघितलं. सोयरीक नाटक झालं. तिथून रवी बासवानी भेटला. तिथून मला हिंदी, असं ते हळूहळू मी तिथे जात गेलो. आणि मग त्यावेळेला मी वडिलांना सांगितलं, की आई वडिलांना, की मला हेच करायचं, मला प्रॅक्टिस नाही करायची. मग आई वडिलांनी ओके दिलं लगेच? ओके. कारण वडिलांनी तेच केलं ना. कारण वडील वकील होते, प्रथितयश वकील होते. पण माझे आजोबा, त्यांचे वडील हे वैदिक होते. उरणामध्ये, उरण जे आता त्या अटल सेतूच्या त्या बाजूला आहे, उरण गावामध्ये पप्पा वाढले. तिथे आजोबा हे खूप मोठे नावाजलेले वैदिक होते, ब्राह्मण. पूजा अर्चना, त्यांचं धर्मशास्त्र, समाजशास्त्र यांच्यावरती खूप त्यांची व्याख्यानं व्हायची. ते खूप प्रकांड पंडित होते. संस्कृत त्यांचं चांगली कमांड होती. त्यांनी मला संस्कृत शिकवलं, वडिलांनी शिकवलं. पण समृद्ध घराणं आहे एकदम. पण वडील त्यांना म्हणाले, की नाही, मला हे नाही करायचं, मला येतं वगैरे ठीक आहे, पण मला वकील व्हायचंय. त्यांना समर्थन केलं. मग माझ्या वडिलांनी माझं समर्थन केलं. बर. की तू तुझा मार्ग चोखंदळतोयस, माझा सपोर्ट आहे, तुला कर. कृष्ण हाती यायच्या आधीचे नितेश भारद्वाज जे जसं मी म्हणालो की नशीबवान सारखा सिनेमा केला, किंवा नाठाळ सून सारखा चित्रपट, खट्याळ सासू पहिली फिल्म. हा, तर त्यानंतर कृष्ण जेव्हा मिळाला आणि त्याला प्रचंड पॉप्युलरिटी मिळाली, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे होतं ते. त्याचा विचार म्हणजे तुम्हीही केला नसेल कदाचित की इतकी पॉप्युलरिटी मिळेल. भूमिका वाटायला आल्यानंतर आपल्यामध्ये खूप बदल होत असतात. ती भूमिका आपल्याला काहीतरी देऊन जात असते. प्रत्येक भूमिका देऊन जात असते. एखाद्या ऍक्टरला म्हणजे तुमच्यात ती साचत असते, येत असते, गोष्टी मिळत असतात. कृष्ण केल्यानंतरचे नितेश भारद्वाज कसे बदलले, किती बदलले? मी जे सुरुवातीलाच सांगितलं, जे ज्ञान मला पुस्तकातनं मिळालेलं त्याला मी उतरवलं ऍक्टिंगमध्ये. जो कृष्ण मला तेव्हा कळला होता. त्याच्यानंतर 30 वर्षात जे माझं आयुष्य झालंय, खाच खळग्यातनं जे गेलेलं आहे, पर्सनल लाईफ ॲज वेल एज प्रोफेशनल लाईफ, त्यातला नितेश भारद्वाज हा आज गीता समजणारा नितेश भारद्वाज आहे. तो नितेश भारद्वाज वेगळा होता, हा नितेश भारद्वाज वेगळा आहे. मी आजही ऍक्टिंग करतो चक्रव्यूहमध्ये, पण आज जेव्हा मी एखादी गोष्ट करतो तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीने समजून करतो. कारण कित्येक गोष्टींची आता मला अनुभूती झालेली आहे. मी त्यातनं गेलोय, बरोबर. त्या दिव्यांमधनं मी आता गेलेलो आहे. त्यामुळे ती अनुभूती वेगळी असते. बरोबर. फक्त एवढंच की मी माझा मार्ग सोडला नाही, संस्कारित. या सगळ्यामध्ये पॉप्युलरिटी जेव्हा येते, प्रत्येक नटाला ती हवीच असते. कारण शेवटी त्याचं ब्रेड अँड बटर त्याच्यावर असतं आणि त्याच्यासाठीच आपण सगळं करत असतो. पॉप्युलरिटीचा अनुभव काय होता? कारण आत्ता जे ग्लॅमर आले, असं वाटतं तेव्हाचे लोक म्हणतील तुम्ही काय ग्लॅमर बघितलं? ग्लॅमर आम्ही बघितलं. कारण तेव्हा एकच टीव्ही होता, एकच सिरियल होती आणि ती घरोघरी बघितली जायची. तर पॉप्युलरिटी, पराकोटीला पोचलेली पॉप्युलरिटी काय होती? एक. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अनेकांनी श्रीकृष्ण साकारले जातच आहेत, मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण हा श्रीकृष्ण इतका लक्षात का राहिला, का वाटतं? अशी दोन. कारण त्याला ह्या श्रीकृष्णाला, ह्या अभिनेत्याला कृष्ण साहित्याची आणि महाभारताच्या साहित्याची आणि भारतीय संस्कारांची बैठक मिळाली, जी कदाचित बाकीच्यांना मिळाली नसेल. ती बैठक संस्कारांची आणि वैचारिक, करेक्ट, ही दोन्ही होती. आणि समोर आदर्श आईवडील होते जे भगवद्गीता जगत होते,
वडील गीता जगायचे, आई ज्ञानेश्वरी जगायची. आमच्याकडे विमर्श व्हायचे. आई माझी चित्रापूर सारस्वत समाजाची होती, त्यामुळे माझं सगळं वेद उपनिषद वैदिक जेवढं आमचं अध्ययन आहे साहित्याचं, हे वैदिक साहित्याचं आदी शंकराचार्यांचं आहे. कारण आमचा जो मठ आहे चित्रापूर सारस्वत मठ हा कर्नाटकात आहे, शिराली मठ. तिथे आम्ही कायम जायचो. तिथे स्तोत्र, तिथे हे सगळं जे मला लहानपणापासून मिळालं, कदाचित बाकीचे जे ऍक्टर्स आहेत त्यांना तेवढं नसेल मिळालं. मी त्या बाबतीत सौभाग्यशाली होतो. त्यामुळे ही एक गोष्ट झाली. त्यामुळे मी त्या पॉप्युलॅरिटीसाठी कधीच काही केलं नाही. तुम्ही जे म्हणालात ना की आपण पॉप्युलॅरिटी हवी असते, पॉप्युलॅरिटी आजही मला सांगतात लोक, माझ्या टेक्निकल टीमचे लोक सांगतात सोशल मीडियामध्ये तुम्ही एवढं का नाही टाकत, ते म्हटलं नाही, सोशल मीडिया मला रन नाही करणार. मला जेवढं सांगायचंय तेवढंच मी माझ्या फॅन्सला आणि बाकीच्यांना, सोशल मीडियाचं ते एक टूल आहे. पण हे आत्ता तुम्ही सांगताय कारण तुम्ही खूप वाईज झालाय. हो ना, मग तो विजडम नको का उतरायला आचरणामध्ये? कळेला जेव्हा तुम्ही करत होता. हो, 1988-90 ची गोष्ट आहे. हो, त्यावेळेला वेळ कुठे होता काही करायला? त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, काहीच मीडिया नव्हता, टीव्ही मीडियम पण नव्हतं, फक्त पत्रकारिता होती, काही मॅगझिन्स होती. बरोबर. आणि त्या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, ते मी एन्जॉय केलं. पण तेच तर हवं असतं ना नटाला. हो ना, पण तेवढंच नको असतं ना. मग त्याच्या पुढे करिअरही करायची होती ना, त्याच्या पुढे करिअरही करायची असते. तिथे आयुष्य हे संततधार ती नदीची असते ना, तसं असतं, ते वाहत जातं. ते जर एका ठिकाणी साचून राहिलं ना, म्हणून मी भूतकाळात जगत नाही, भविष्यात पण जगत नाही. हो, मी ते केलं करवून, मी नाही केलं ते, त्याने करवून घेतलं माझ्याकडनं. आणि खरंच मी सांगतोय, मी उगाच लोकांना बोलायला म्हणून बोलत नाहीये. आपल्याला क्षमता तोच देतो. तो म्हण माझी देवी आहे, ती देवी कृष्ण, हेच देव हा आपल्याला क्षमता देत असतो, प्रतिभा देत असतो, सुमती देत असतो. म्हणून आपल्याकडे फार छान कहाणी आहे ना, ते एका लहान मुलीने त्या घरातल्या सगळ्यांनी पैसे मागितले, कोणी आणि काय मागितलं, ती म्हणते सुमती दे. ती सुमती असणं खूप आवश्यक असतं. आणि म्हणून त्या सगळ्या ज्या कथा लहानपणापासून आजी आई वडील जे सांगतात ना, त्याला खूप अर्थ असतो. आज तेच तर होत नाहीये लोकांकडे. मटेरियलिझम एवढं वाढलेलं आहे. त्या रील्स बघत असतात, 2-2, 3-3 वर्षाची मुलं ते जे बघत असतात, कसं त्यांना अटेन्शन स्पॅन येणार नाही, काही येणार नाही. त्यामुळे हे जे मला मिळालं ना, त्याच्यामुळे माझी बैठक जरा वेगळी आहे. पण मला एवढं माहिती आहे की हेच मला शाश्वत ठेवणार आहे. हे मी वाहवत जाणार नाही. ये बुलबुले हिंदीमध्ये ज्याला म्हणतात ना, आज आहे उद्या नाही. शाश्वत काय आहे? तुमचे संस्कार, तुमचे विचार, तुमच्या धारणा, तुमचं आचरण, हे शाश्वत आहे. महाभारत किती काळ चाललं? मला वाटतं 88-89 सुरू झालं, पण 90ला संपलं. 94 एपिसोड म्हणजे पूर्ण 2 वर्ष पण नाही. 2 वर्ष म्हणजे 52 104 एपिसोड. होय, त्याला 10 आठवडे कमी 2 वर्षाला. त्यानंतर ॲज अन ॲक्टर तुम्ही जेव्हा बाहेर पडता पुन्हा एकदा, की आता ते झालंय माझं काम, आता मी बाहेर पडतो, काय झालं होतं तेव्हा? त्याच्यानंतर मी लंडनला जाऊन जेव्हा BBC रेडिओ 4 बरोबर रेकॉर्डिंग्स केली, 20 एपिसोड भगवद्गीतेचे केले. त्यात 8 मलिक नावाचा खूप मोठा ऍक्टर होता. त्याने सिटी ऑफ जॉय मध्ये काम केलं होतं आणि चार्ल्स सोबराजचं काम त्याने केलं होतं त्या इंग्लिश फिल्म मध्ये. बिग ऍक्टर, ब्रिटिश एशियन ऍक्टर, लंडन मध्येच राहायचा. तो अर्जुन होता, मी कृष्ण होतो. आम्ही भगवद्गीतेवर 20 एपिसोड BBC रेडिओ 4 साठी केले. रामायण केलं. रामायण मध्ये सईद जाफरी वॉज दशरथ, सुचित्रा पिल्ले माझी सीता होती. आम्ही शशी कपूर साहेबांना स्टोरी टेलर म्हणून तिकडून आणलं. त्यामुळे तिथली वर्किंगची पद्धती जी आहे, कारण मी भोसला मिलिटरी स्कूलने मला काय दिलं? डिसिप्लिन शिकवलं, वेळेचं महत्व शिकवलं. आज आपण कोणाला विचारलं, अरे वो काय? सर वो थोडा टॉयलेट गया है. जेव्हा 4 लोक मला सांगतात ना शूटिंग मध्ये, मी सांगतो ए रोको रे थोडा, मुझे जाना है टॉयलेट, मुझे देखना है ये 4 लोग किधर है.
काही उत्तरं देतात ना, कामचोरपणा करतात, उत्तरं देतात, वेळेवर लोक येत नाहीत, ते माझ्या डोक्यात जातं. दॅट मीन्स यू डोंट रिस्पेक्ट माय टाइम. बरोबर. आय एम रिस्पेक्टिंग युअर टाइम. करेक्ट. वेळेचं जे महत्व मी लोकांना नेहमी म्हणतो, गलवानला आणि उरीला जर लोकांनी म्हटलं असतं की तो जरा गेलाय टॉयलेटला, हो. चाललं असतं का आपल्याला? नाही ना. यू बेटर लर्न डिसिप्लिन. त्यामुळे तो मला जो एक डिसिप्लिन दाखवला त्यांनी, तो शिकवला, तो मला तिथे दिसला वर्क कल्चरमध्ये. तिकडे दिसला. हो, लंडनमध्ये 9:30 ते 5:30 रेकॉर्डिंगची वेळ. आम्ही तिथे 9 वाजता पोचायचं. बाहेर स्वतःच्या पैशाने काय कॉफी, चहा, सँडविच खायचं ते खायचं. 9:30ला आतमध्ये स्टुडिओत एंट्री, काम सुरू. ही कामाची वेळ आहे. करेक्ट. 9:30ला स्टुडिओत यायचं मग चहा आणि मग चहा प्यायचा, मग थोडंसं टंगळमंगळ करायचं हे असं. त्यामुळे पितृऋण जेव्हा मी डिरेक्ट करत होतो ना, त्यावेळेला मी एवढा डिसिप्लिनने सगळं हे करायचो ना. तो मला सुहृद रंगाचा मुलगा, ही वॉज द लाईन प्रोड्युसर, सुहृद म्हणाला, सर आम्हाला इथे एवढी सवय नाही हो. म्हटलं आता घालून घ्या. नाव आय एम द कॅप्टन ऑफ द शिप, यू हॅव टू. यू म्हणजे नॉट सुहृद. सुहृद इज अ ट्रेन्ड पर्सन, सो ही इज व्हेरी डिसिप्लिन. पण बाकीचे लोक सेटवर यायचं, सेल्फीज काढत बसायचं, त्यासाठी नाही आलेलं. करेक्ट. रिहर्सल चालू आहे, ती ऍक्ट्रेस कोणतरी इथे काहीतरी बघते, ते काढून घ्या रे फोन सगळे. यू आर पेड टू डू दिस जॉब, नॉट टू डू दिस. त्यामुळे हे डिसिप्लिन जे आहे ना, वर्क कल्चर, यू हॅव टू रिस्पेक्ट युअर ओन वर्क. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर टाइम, अदर पर्सन्स टाइम. पण या कृष्णाच्या भूमिकेनंतर तुम्हाला खूप लिमिटेशन झालं असं वाटत नाही? लिमिटेशन्स हो, त्यावेळेला लोकांचा तेवढा, म्हणजे मी फिल्म्स करतच होतो. मी नाचे नागिन गली गली केली, मी प्रेम शक्ती केली गोविंदाबरोबर, गोविंदा करिश्मा आणि मी, नाचे नागिन मीनाक्षी बरोबर, के विश्वनाथची फिल्म जाकी माधुरी आम्ही संगीत केली. पण मी नंतर माझ्या आयुष्यातली ती पहिली चूक ही मान्य केलेली आहे मी, की मी माझ्या आयुष्याच्या अगदी म्हणजे पॉप्युलॅरिटी पीकला असताना मी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झालो. ही माझी पहिली चूक. कारण काही असतील, त्याला आज अर्थ नाही. पण ती चूक मी ओन अप करतो. हे आणखीन एक आपल्याला शिकवलंय आई वडिलांनी. चूक झाली तर ते ओन अप करायची. झाली माझी चूक झाली. दुसऱ्यावरती नाही ते खापर फोडायचं. नाही त्याने असं केलं, मग ते मला असं भडकवलं, मग मी तिकडे असं. नाही सॉरी, कोणी काही सांगो, तुला डोकं आहे ना, तू घेतला ना निर्णय, देन यू ओन अप द निर्णय. त्यामुळे तुम्ही लंडनमध्ये किती वर्ष होता? 3.5-4 वर्ष होतो. बराच काळ होता तुम्ही. हो, मोठं नाटक केलं, मोठी रोटी पतली चुन्नी नावाचं. दॅट वॉज अ स्पूफ ऑन इंडियन सिनेमा ऑफ दॅट टाइम, 80s. ओ बर. लांब केसाचे पोलीस इन्स्पेक्टर्स वगैरे असले सगळं. इट वॉज अ स्पूफ. बर. अँड वी वन द टाइम आउट अवॉर्ड. आय वॉज द मेन लीड इन दॅट. त्यामुळे मला युरोपमध्ये थिएटर फेस्टिवल्सला जायला मिळालं. ऑल ओव्हर इंग्लंड बेस्ट नाट्यगृहांमध्ये आम्ही परफॉर्म केलं. मग यावेळेला तुम्ही तिथं परदेशात जे काम करत होता, नाटकाशी संबंधित असू दे किंवा इतर, त्याची दखल भारतीय मीडिया घेत होतं? नाही ना, त्यावेळेला मीडिया कुठे होता एवढा. पण नाही. मासिका असतील किंवा नाही, एवढं कनेक्शनच नव्हतं. इंटरनेट हा जो प्रकार आला हा नंतर आला. बरोबर. आणि त्याच्यामुळे जग जवळ आलं. त्यामुळे तिथलं जे माझं काम आहे ते तिथे राहिलं. पण त्याचा अनुभव हा मी घेतला आणि तो मी आज माझ्या कामामध्ये आणला. पण इथं तुम्ही आल्यानंतर पुन्हा काम सुरू केलं. गीता रहस्य नावाची मालिका केली आणि मग परत पॉलिटिक्स मध्ये गेलो. मी तो विचारणार होतो, हे सगळं करून कृष्णानं दिलेलं जे तुम्हाला ते सगळं घेऊन, आई वडिलांची पुण्याई, त्यांनी दिलेले संस्कार घेऊन राजकारणात जावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? काय होतं ना, आपण त्यावेळेचं जे त्यावेळेचा जो भारताची जी प्रतिमा विदेशांमध्ये जी दाखवली जायची, हे फक्त युपी बिहार मधलं गुंडाराज दाखवलं जायचं. तेवढंच नाहीये ना भारतीय राजकारण. सगळे भारतामधले सगळे लोक तसे नाही आहेत ना. बरोबर. त्यामुळे मग ते अयोध्येचा तो जो ढाचा पडला बाबरी मस्जिदचा, ते दाखवलं गेलं BBC आणि सगळ्या याच्यावरती. मग ज्या पद्धतीने भारताला प्रोजेक्ट केलं जायचं नेगेटिव्हली,
म्हणून मग परत आल्यानंतर वाटलं की नाही, आपणही काहीतरी त्या समाजासाठी, देशासाठी केलं पाहिजे. आय हॅव टू गो अँड डू समथिंग माय बिट. त्यामुळे 95 ते 2007 पर्यंत मी राजकारणात होतो. तेवढी मी माझी 13-14 वर्ष दिली. मला वाटलं आता हे पुरे, मला आता ह्या व्यासपीठाची गरज नाही देशासाठी काही करायला, समाजासाठी काही करायला. मी माझी आपली चॅरिटी करतो. राजकारणात गेल्यानंतरचा अनुभव कसा होता? का विचारलं मी हे? आधी आपल्याला वाटत असतं की आपण गेलो पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा समोरची गोष्ट जशी दिसते तशी असतेच असं नाही. तिथं तुम्ही गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अरे ह्याचा मी विचारच केला नव्हता कधी, की असं पण असतं. बरं, राजकारण ही सगळ्यात गिळगिळीत गोष्ट आहे की जी कधीही काय चाललंय आपल्यालाच कळत नाही. इतके सगळे धके काटशह चालू असतात. अशा वेळेला असा माणूस जेव्हा काही प्रिन्सिपल घेऊन आत जातो तेव्हा काय वाटतं? कारण मी काही घ्यायला म्हणून तिथून गेलोच नव्हतो ना, द्यायलाच राजकारणामध्ये द्यायलाच गेलो होतो. पण तिथे जे मी पाहिलं त्या 2-3च गोष्टी ज्या मला नाही आवडल्या आणि त्या आजही तशाच आहेत, कारण राजकारणच तसं आहे आणि मला त्यात नव्हतं राहायचं. त्यामुळे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्टिव्ह यूज करणं. मी तर स्वतःचा वापर करून द्यायला गेलो होतो ना. बरोबर. पण तुम्ही एखाद्या थिंकिंग माणसाला, जो डॉक्टर आहे, जो त्याने विश्व पाहिलंय, त्याला तुम्ही त्याच्या लेवलला जर यूज नाही केला, म्हणजे तुम्ही IIM मधनं एखाद्या पास आउट झालेला पिऊन म्हणून जर यूज केलं तर हे काय, याला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? ही विल फील वेस्टेड. करेक्ट. सो आय अपोज टू सिलेक्टिव्ह यूज ऑफ नितीश भारद्वाज. यूज मी फॉर द बेस्ट ऑफ द कंट्री, but at a level that I deserve, at a level that I can perform. Correct. Not at a level that I can just sit and twiddling my thumbs. त्यात मला इंटरेस्ट नाही, कारण वेळ महत्वाची आहे. बर. नंबर 1. नंबर 2, आपलेच लोक आपले पाय कापत असतात तिकडे. त्यामुळे इट्स अ लॉट ऑफ वेस्ट ऑफ एनर्जी. लॉट ऑफ वेस्ट ऑफ एनर्जी. कोणावरती विश्वासच ठेवता येणार नाही. म्हणजे नंतर मी प्रवक्ता झालो मध्य प्रदेशामध्ये आणि ते मला हळूहळू इतकं जाणवायला लागलं की मी स्वतःच नेगेटिव्ह थिंकिंग करायला लागलो. मी नेगेटिव्हच होत चाललोय. कारण दरवेळेला प्रेस ब्रीफिंग घ्यायची आणि समोरच्या माणसाला, पार्टीला धुवायचं. कधीतरी आपल्याही माणसांनी गडबड केलेली असते, मग त्याला प्रोटेक्ट करत राहायचं. आणि मग ते नेगेटिव्ह त्यातल्या तुमच्यातल्या चुकाच बघत राहायचं. ते माझ्या अध्यात्माच्या विरोधात आहे. मला लोकांमधलं चांगलं पाहायचंय, वाईटही दिसतंय, त्या वाईटापासून स्वतःला सांभाळून ठेवायचंय, लांब ठेवायचंय, स्वतःला खुद को बचा के रखना, वाचवून पण ठेवायचंय, पण ते करायचं पण नाहीये. पण तिथे राहिलं की ते करायला पाहिजे. मग नाही, मग काय तोच एक मंच आहे का? नाही. मग आज माझ्याकडे दुसऱ्या जबाबदाऱ्या. आज माझ्याकडे सर्वात मोठं जे आहे ते मला प्रतिभा देवाने दिलेली आहे, लेखनाची, दिग्दर्शनाची. बरोबर. मी त्याच्याकडे वळलो. उत्तम ओरेटरशिप आहे तुमची. आहे ना, ओरेटरी आहे. मला आज बोलावतात कुठे कुठे बोलायला. जातो मी. माझं जे वक्तव्य असतं, मला जे वाटतं ते मी लोकांसमोर, समाजासमोर ठेवतो. आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवतो. लोक प्रेरित होतात असं म्हणतात मला. तर मग ते सगळं करण्यासाठी आज मला तिथे राजकारणात बसायची गरज नाही ना. माझी विचारधारा आहे, मग त्या विचारधारेला धरूनच आहे. म्हणून मी काय तिकडे लोकसभेत जाण्यामध्ये मला काय एवढा रस आता उरला नाही. बरं. म्हणजे ते MP काहीही करून येन केन प्रकारेण MP व्हायचं. मग लोक काय, ज्या माणसांना शिव्या घालतात त्याच माणसाच्या पाठीत जाऊन विक्टरीची साईन देऊन, काय बाबा तू विक्टर केलं, असं जाऊन तिकडे जातात आणि मग परत लोकसभेत जातात. तो निर्लज्जपणा मला करायचा नाही. माझी विचारधारा ही अशी आहे, भारतीय विचारधारा, ही माझी बैठक आहे, ती मी सोडणार नाही. आज या राजकारणाकडे बघून, कारण तुम्ही स्वतः त्यात 10-12 वर्ष घालवलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने होतं राजकारण. आत्ता जे राजकारण चालू आहे आपल्या आजूबाजूला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नितीश भारद्वाज म्हणून? नाही, सर्वात पहिलं म्हणजे आज जे राजकारण चालू आहे, नुसतंच इथे नाही, विश्वस्तरावरती, त्याच्यामध्ये खूप पोलरायझेशन झालेलं आहे. हिंदू धर्म हा जो वाटला गेला, म्हणजे ब्रिटिशांनी त्याला जो इतका विखोरून टाकला, कास्टिझम आणि कास्टच्या सगळ्या हे करून, तोपर्यंत एक लाईन होती, फॉल्ट लाईन्स होत्या, पण एवढ्या शार्प नव्हत्या. आणि गेल्या 70-80 वर्षामध्ये
त्या लोकांनी, इथल्या राजकारण्यांनी खूप जास्त शार्प केल्या. त्यामुळे आज हिंदू धर्मातल्या लोकांना एकत्र येणं खूप आवश्यक झालंय. हे जर नाही झालं तर हिंदू धर्मच संपून जाईल. असं तुम्हाला संपणार नाही. खूप लोकांनी प्रयत्न केलेत, पण आज वेगळ्या पद्धतीने पण प्रयत्न होत आहेत आणि ते विश्वस्तरावरती होत आहेत. बरं. त्यामुळे तो जो टॉक्सिक अटॅक आहे ना, तो थांबवायचा असेल तर आपल्याला एक होणं खूप आवश्यक आहे. पण मग एकीकडे जी भारताची सार्वभौम अशी एक इमेज म्हणा किंवा राहणीमान, सर्व धर्म समभाव, याला कुठं तडा जातो असं वाटत नाही? सर्व धर्म समभाव हा तुम्ही त्यांच्याच बरोबर करू शकता जो स्वतःही सर्व धर्म समभावाला ऍक्सेप्ट करू इच्छितो. तो बरोबर. माझाच धर्म हा सर्वोपरी म्हणणारा जर असेल, त्याच्याबरोबर तुम्ही काय बोलणार? सर्व धर्म समभाव नाही बोलू शकत. धर्माची रेष जाड झाली. सहिष्णुता हं. ही फक्त हिंदूंनीच दाखवायची. मला एकदा कोणीतरी विचारलेलं, तुम्ही कसं प्रूव्ह कराल की तुम्ही सहिष्णू आहात? हं. म्हटलं मी हिंदू आहे, ह्यात सगळं आलं. कारण या देशाचा संस्कार हिंदू नसता हे बाकी सगळे धर्म इथे येऊन स्थापित नसते झाले आणि आज त्यांच्यामध्ये एवढी मजल नसती त्यांची गेली की हिंदू धर्मालाच घालून पाडून बोलतील. एवढी मजल नसती गेली. हिंदू धर्म सहिष्णू आहे हे त्याने आपल्या वर्तनामध्येच दाखवलं. त्यामुळे मी हिंदू आहे ह्यातच मी सहिष्णू आहे हे समाहित आहे, अंडरस्टूड आहे. दुसरं कोण आहे मला सांगा? त्याची धर्म ही फार व्यक्तिगत बाब असं वाटत नाही का? ती राष्ट्राची पण एक पहचान असू शकते ना. एकीकडे आपण डॉक्टर कलामांसारखे प्रगत राष्ट्राच्या दिशेने जायचं म्हणत असतो, असं आणि मला आपण- बघायचे असे खूप लोक, दुसऱ्या परधर्मीय लोक जे सर्व धर्म समभाव मान्य करून आपल्या आचरणात उतरवतील डॉक्टर कलामांसारखे, असे आणखीन मला 10 नावं सांगता? इतकं ध्रुवीकरण झाल्याचं वाटतं तुम्हाला? झालंय. हे खूप ध्रुवीकरण झालंय, वैश्विक स्तरावरती झालंय आणि नुसतं भारतात नाही झालेलं, बाहेरही झालेलं आहे. आज युद्ध चाललंय सगळीकडे. हो. त्या युद्धाच्या मागे काय काय कारण आहेत, काय आता हे सगळं व्हॉट्सअप मीडियाच युनिव्हर्सिटीच सांगते. खरी म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला सगळंच माहित असतं ना, ट्रम्पच्या डोक्यात काय चाललंय, हा, आणि इस्रायलच्या डोक्यात काय चाललंय, इराणच्या डोक्यात काय चाललंय. लोभ ज्या दिवशी काही राष्ट्र आपला कमी करतील, विस्तारवादी प्रवृत्ती काही राष्ट्र कमी करतील, आहे त्यात सुख मानून सर्व धर्म समभाव, सर्व राष्ट्र समभाव, वसुदैव कुटुंबकम असं जेव्हा ही काही राष्ट्र जगायला लागतील, जे भारत नेहमीच जगत आलाय, तेव्हा हे सगळं थांबेल. पण युद्ध जर तुमचा व्यवसायच असेल तर मग युद्ध होतच राहणार ना. कारण व्यवसाय हा सर्वात मोठा धर्म त्या Absolutely. राष्ट्रांचा झालेला आहे, Absolutely. काही राष्ट्रांचा. मग त्याला कसं थांबवणार? तुम्ही खूप महत्वाचं बोलताय आणि ते तुम्ही बोलताय, तुम्हाला बैठक आहे म्हणून तुमचं म्हणणं मला महत्वाचं वाटतं. धर्म आला की श्रद्धा येते, असतेच. श्रद्धा आली की अंधश्रद्धा पण येते, आणि या सगळ्याला जोडून ठेवणारं असतं अध्यात्म. ते व्यक्तिगत लेवलचं असतं आणि ज्याला त्याला अध्यात्माची आपली आपली साक्षात्कार असतो. श्रद्धा, धर्म आणि अंधश्रद्धा कशी डिफाईन कराल तुम्ही? जशी ज्या शब्दांचा तो अर्थ आहे तोच. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या मध्ये फार थिन लाईन असते. ज्या दिवशी श्रद्धेपोटी आपण जिज्ञासा करणं थांबवतो आणि ब्लाइंडली कशावर विश्वास ठेवतो, ती अंधश्रद्धा होते. पण आज जिज्ञासा करायला गेलं तर तुम्ही विद्रोही ठरवता. नाही, नॉट नेसेसरी. असं होतं ना नाही. की धर्माच्या, मी हिंदूच आहे उदाहरणार्थ, आणि एखादी गोष्ट धर्मात चालली आहे म्हणून जर मी त्याची चिकित्सा करायला लागलो तर मला धर्मद्रोही ठरवण्याचा प्रयत्न नाही. होतो. धर्माला अनुसरून असेल त्याला काहीतरी, म्हणजे काय असतं, जिज्ञासा करणं, पण त्याला एक काहीतरी बैठक आहे, त्याला वेदांमध्ये असं लिहिलंय. त्यामुळे मला ह्याचा अर्थ आज असा दिसत नाहीये. बरं. असं म्हणाल तर तुम्ही धर्मद्रोही नाही, पण नुसती टीकाच करायची. बर. पण तेच आचरण दुसऱ्या धर्मांमध्ये जे आहे ते महिमा मंडन करायचं, मग ते त्याला प्रॉब्लेम आहे. एक नियम सगळीकडे असला पाहिजे. कारण उपनिषद या शब्दाचा अर्थच आहे उपनिषद, गुरुच्या चरणांपाशी बसून जिज्ञासा करणं.
हेच नचिकेताने केलं, हेच सगळ्यांनी केलं आणि गुरूंनी त्याची उत्तरं दिली. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये जिज्ञासा ही आलीच पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्या माझ्या ते चक्रव्यूह नाटकाच्या नंतर जेव्हा मुलं येतात त्यांना सांगतो, त्यांच्या पालकांना, की मूल जेव्हा विचारेल, प्रश्न करेल की हे असं का, त्याला नाही मी सांगतोय म्हणून ते कर, असं नाही सांगायचं. माहित नसेल तर सांगायचं, मी जरा माहिती करून सांगतो, हे माझ्या आईवडिलांनी केलं. मग कुठला तरी दासबोधामधलं, दासबोध किती सुंदर आहे. आणि ह्या सगळ्याला हिंदू हा कलर नाहीये. नाही. वा. मूर्खाची लक्षणं लिहिलीत त्याच्यामध्ये समर्थांनी. हा, मग आपल्याला वाटतं की अरे वा, ह्यातलं मी यात कुठे फिट होत नाही, पण पुढे वाचलं तर त्याच्यात पढत मूर्खाची लक्षणं दिलेली आहे. अरे वा, मी ह्याच्यातही फिट होत. पुढे वाचलं तर महामूर्खाची लक्षणं पण दिलेली आहेत. हो रे, मी असं करतो. किती सुंदर त्यांनी मानवाचं, मनुष्याचं निरीक्षण करून, हे कोण पुरुष होते, महापुरुष, संत पुरुष होते, ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. आज इतके देश ख्रिश्चॅनिटी माझा धर्म आहे म्हणतात, राष्ट्रीय धर्म, हो की नाही. जीसस क्राइस्टला त्याच ज्यू म्हणून त्याच्या खांद्यावरती ते ओझं देऊन त्याला परेड केली अख्ख्या त्या जेरुसलेम मध्ये, दगड मारले, हे केले, त्याला इतका त्रास दिला. एक्स्ट्रीम अमाउंट ऑफ कंपॅशन, मनुष्य जातीसाठी एक्स्ट्रीम अमाउंट ऑफ कंपॅशन आणि प्रेम आणि क्षमाभाव, की त्यांना नाही माहित ते काय चूक करतायत, त्यामुळे देवा त्यांना क्षमा कर. हा यातला कुठला देश दाखवतोय? ख्रिश्चन कंट्री. युद्ध करतायत ना का? सो यू हॅव टू लर्न. मला आवडतो तो जीसस क्राइस्टचा तेवढा एक तो क्षमाभाव, का नसावा? आणि ह्या सगळ्यांनी जी उदाहरणं स्थापित केलेत आपल्याकडे, काय म्हणजे आपण नुसतं काय झालंय, आपल्याकडे ते डिग्र्या ज्या आहेत ना त्यांनाच आपण मानतो. बहिणाबाई चौधरींकडे, बहिणाबाईंकडे डिग्र्या होत्या. अरे संसार संसार, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. काही गोष्ट ते चटके काय असतात ते फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे. फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे ती. ते अध्यात्म आहे, त्याचा धर्माशी संबंध नाही. योग प्रमोट केलं की म्हणायचं हिंदू हिंदू. अरे योग कोण, हिंदूचा काय संबंध त्याच्याशी? तुझं शरीर तेच, माझं शरीर तेच. मेडिटेशन तुला पाहिजे त्याच्यावर मेडिटेट कर ना. कोणी सांगितलंय की तू रामावरच लक्ष केंद्रित कर? मेडिटेशन मध्ये देवावर लक्ष केंद्रितच करत नाही आम्ही वैदिक मेडिटेशन मध्ये. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असतं. बरोबर. तो श्वासाला धर्म आहे, मजहब आहे, रिलिजन आहे. हे जे पतंजली योग सूत्र म्हणा किंवा व्याकरणावरती पाणिनीची सूत्र, ब्रह्मसूत्र म्हणा, जेवढे लिहून गेलेले आहेत लोक, आयुर्वेद आहे, हे सगळं जे ह्या देशामधलं साहित्य आहे, ह्याला हिंदू साहित्य असं नाही म्हणता येणार. पण या मातीचा संस्कार हिंदू आहे म्हणून ते हिंदू. पण हे युनिफॉर्म आहे, हे वर्ल्ड लिटरेचर आहे, युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल आहे आणि वर्ल्ड लिटरेचर आहे. कोणीही त्याला आयुर्वेद कोणी, आज डेव्हिड फ्रॉले सारखा प्रकांड पंडित जो वेद उपनिषदांचा प्रचार प्रसार करतो, कारण त्याला त्यातली स्ट्रेंथ कळली आणि तसं तो जगतो. त्याने आपल्याकडे कन्व्हर्जनची सोय नाही, पण त्याने स्वतःला मी वामदेव शास्त्री ह्या नावाने ते वावरतात. डेव्हिड फ्रॉले, हो, किती सुंदर पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. ती मनुष्याचं उत्थान. आपण उत्क्रांतीच्या, पाश्चिमात्य देश उत्क्रांतीच्या गोष्टी करतात. कुठे चालली आहे उत्क्रांती? अधोगती चाललेली आहे सगळी. उत्क्रांतीचा विचार ह्या मातीतनच फक्त आला होता. सर्वात पहिल्यांदा आला उत्क्रांतीचा विचार विष्णू पुराणामध्ये. पहिलं लाईफ काय? ॲक्वॅटिक लाईफ, मत्स्य अवतार, मग कूर्म अवतार, मग हळूच तो बाहेर आला वराह अवतार, मग पशु आणि मनुष्य नरसिंह अवतार, मग पूर्ण मनुष्य पण तो गिट्टा, शॉर्ट वामन अवतार. पण तो वामन अवतार पण काय करून गेला? बळीला पोचवून गेला, शिक्षा देऊन गेला. शिक्षा म्हणजे बोध देऊन गेला. त्याच्यानंतर पूर्ण आला कोण? परशुराम.
इतका क्रोधित, मग त्याने क्षत्रियांनाच नष्ट करून टाकलं. मग त्याच्यानंतर राम अवतार, मग त्यांनी ते सगळं असं मर्यादा घालून घेतल्या स्वतःवर. मग बदलत्या काळाप्रमाणे मर्यादा तोडणं आवश्यक होतं म्हणून कृष्ण आला. पूर्ण पुरुष, सर्व गुण संपन्न, कलियुगासाठी. शेवटी सगळं पुन्हा कृष्णावरच येऊन थांबतं. आणि अजूनही जर आपण नाही शिकलो मग तो कालकी येईल आणि सगळं संपून टाकेल, असं लिहिलंय. ही उत्क्रांती तुम्हाला, ही फिजिकल उत्क्रांती झाली डीएनएच्या पद्धतीने. तुम्हाला अगदीच आपल्या ज्या वर्ण व्यवस्था, मी जात मानत नाही, वर्ण मानतो. कारण वर्ण व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा, असं कृष्णाने म्हटलंय. तुमच्यामध्ये जे गुण आहेत म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृतीतले गुण, सतोगुण, रजोगुण, तमोगुण, त्याच्याने तुमचं जे पर्सनॅलिटी निर्माण होते, त्यातनं तुम्ही तुमचं कर्म निवडता. म्हणून मग एखादा ब्राह्मणापोटी जन्माला आलेला मनुष्य एअर मार्शल होतो. बरोबर. मग कर्माने त्याचा वर्ण क्षत्रिय झाला. करेक्ट, कर्माने झाला. बरोबर झालं. येस. आपण कुठे मानतो? ह्याच्यापासून आपण किती दूर गेलो. मी ब्राह्मण म्हणून सांगतात. ब्रह्माची काय व्याख्या तुला माहितीये? तुझं जो ब्रह्माची व्याख्या जाणतो आणि ब्रह्माला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ब्रह्म म्हणजे देव. ब्रह्मा विष्णू महेश यायच्या आधी देवासाठी जो शब्द होता आपल्याकडे, तो शब्द होता ब्रह्म, ब्रह्मानवे. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी जो लास्ट श्लोक लिहिलाय, यत् सर्वम खलु इदम ब्रह्म तज्जलानितीच्या स्फुटम तस्मै श्री ब्रह्मात्मने नमः. हे सगळं यत् सर्वम खलु इदम ब्रह्म, हे जे सगळं काही दिसतंय मला आजूबाजूला, हे ब्रह्माचंच स्वरूप आहे, एक्सप्रेशन आहे. त्या ब्रह्माला मी नमस्कार करतो. म्हणजे ब्रह्म चैतन्य, ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्म चैतन्याला मी नमस्कार करतो. हे कोण जाणतं? साऊथमध्ये जाऊन बघा, शैवाइट्स वैष्णवाईट बरोबर लढतायत. अरे कशाला? ही तत्व आहेत, ही सगळी तत्व आहेत, शिवतत्व आहे. हलाहल विष पिता आलं पाहिजे जीवनामधलं, हे शिकवतं. पितोस का तू? आहे का तेवढी तुझ्यामध्ये प्रगल्भता, शक्ती आहे का? वाईटातला वाईट अनुभव जो आहे तो मी पिईन, कंठ निळा झाला तरी सुद्धा मी बिटर होणार नाही. हे मी शिवाकडनं शिकतो. एक विचारू, आत्ता माझ्या तुम्ही बोलल्यांना डोक्यात आलं, तुमचा प्रवास मेस्मरायझिंग वाटतो मला. तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग होता का की जो अत्यंत बिटर आहे आणि तो गिळताना भयंकर कष्ट पडले आणि तिथं तुम्हाला खूप कृष्ण उपयोगी आला? नाही, आता सुद्धा संघर्ष चालूच आहे माझ्या व्यक्तिगत जीवनामधला. त्यामुळे मला असं वाटतं की आज काय झालंय ना, लोकांना भौतिकवादाचं एवढं आकर्षण झालंय आणि मी 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 हे जे आय मी मायसेल्फ जे काय चाललंय ना, मी म्हणेन तेच ब्रह्मवाक्य. त्याच्यामुळे लोक हे एवढे जे कलह आहेत, कुठलेही बॉन्ड्स टिकत नाहीयेत, ह्याची कारणं हीच आहेत. विश्वास नाहीये, ट्रस्ट नाहीये एक दुसऱ्यावरती, द्यायची प्रवृत्ती नाहीये, घ्यायचीच प्रवृत्ती बळावते, देता येत नाही. आपण मुलांना आपल्या काय देतोय, मुलांना डॅमेज करतोय का, हे लोकांना सांगितलं तरी समजत नाही की मुलं डॅमेज होत आहेत, नाही कळत. तर हे सगळं चालूच आहे ना, आणि तो लढा हा लढलाच पाहिजे आणि तो मी लढतोय माझ्या आयुष्यात सुद्धा. हो, ज्याला 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 म्हणजे तुमचे प्रिन्सिपल्स ठरलेले आहेत, तुमचे संस्कार ठरलेले आहेत, गीतेला तुम्ही खूप मानता, कृष्णाची शिकवण खूप आहे, असं असणाऱ्या सर्वांगीण काय म्हणतो त्याला एक अप्रोच असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात संघर्ष असू शकतो. अशा व्यक्तीच्या जीवनातच तो जास्त संघर्ष देतो, कारण त्याला त्या व्यक्तीला स्थितप्रज्ञाच्या अवस्थेपर्यंत न्यायचं असतं. पण या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं? हे पहिलं म्हणजे चक्रव्यूहातनं बाहेर पडायच्या आधी ह्या चक्रव्यूहात लढायचं पहिलं. लगेच बाहेर कसं पडणार? ह्या चक्रव्यूहात ज्यांनी तुम्हाला घातलंय, ज्या व्यक्तींनी, असे हल्ली मानसिक आजार खूप आहेत असं मला वाटतं लोकांना. आपल्याकडे आपण एवढा विचार करत नाही मुलांचा किंवा समाजामधल्या लोकांचा. जेव्हा ज्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात,
त्या निर्माण होतात कारण आई वडीलच त्याला कारणीभूत असतात. मोस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स हॅव देअर रूट्स इन चाइल्डहुड. तुमचं बाल्यकाल तुमचा किंवा बालपण हे जर सुखी आणि असं गेलेलं असेल आणि व्यवस्थित बॅलन्स्ड पद्धतीने तुम्हाला संस्कार दिले गेले असतील तर तसं होत नाहीत. नाहीतर पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स येतात बरं. मुलांमध्ये आणि मग ती मुलं मोठी झाल्यानंतर मग नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते, होतात. बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते, शिझोफ्रेनिया असतो. असे कित्येक विकार, मानसिक आजार हे असतात. पण आपल्याकडे एक चुकीची पद्धत आहे की जर आपण म्हटलं की जरा आपण चल तुला सायकॅट्रिस्टकडे नेऊन जरा आपण काउन्सिलरकडे नेऊ. सायकॅट्रिस्ट पण नाही, काउन्सिलर. मी वेडा आहे काय? नाही, वेडाचा प्रश्न नसतो. दीज आर ऑल सायकोलॉजिकल करेक्ट. व्हेरिएशन्स ऑर ॲबरेशन्स. कॅन से थेरपीज. दॅट थेरपी इज इम्पॉर्टंट. ताप आला तर तुम्ही पॅरासिटामॉल खाता ना. करेक्ट. फार जास्त ताप आला, इन्फेक्शन असलं तर अँटीबायोटिक खाता ना. मग तुम्हाला तुमच्या वर्तनामध्ये, वागणुकीमध्ये जर सांगितलं कोणीतरी की हे असं असं आहे, हे चुकीचं होत आहे, याच्याने या तुझ्या वागण्याने असं होतंय, थोडंसं काहीतरी संयम, काउन्सिलिंग करून घेऊया. हे का करत नाही मग ते? ह्याला मी दुर्योधन सिंड्रोम म्हणतो. हो, म्हणजे कसा? म्हणजे दुर्योधन म्हणतो मी म्हणेन तीच पूर्व दिशा, हे असंच होणार. आणि मग ते युद्ध होतं. मग त्या युद्धामध्ये जर दुर्योधनाने तुम्हाला घातलंय, त्यातनं लगेच बाहेर नाही पडायचं. त्या दुर्योधनाला संपवायचं आणि बाहेर पडायचं. ओहो. हा, मी कृष्ण आहे. संपवायचं म्हणजे कसं? लीगल पेरिफरीमध्ये, पॅरामीटर्समध्ये, लीगल पॅरामीटर्समध्ये. दुर्योधन सिंड्रोम इज नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सेल्फ लव्ह. ऍक्च्युली ते सेल्फ लव्ह पण नाहीये. मी जेवढं आता वाचतो मानसिक यांचं, लोकांचं, सायकॅट्रिस्टचं, दीज नार्सिसिस्ट बेसिकली हेट देमसेल्व्स. हा, ते खूप डीप शास्त्र आहे ते. मला माहितीच नव्हतं जोपर्यंत माझ्या आयुष्यात असं कोणी व्यक्ती डोकावलं नाही तोपर्यंत. मला हे आपण नुसतं आपलं ऐकायचो लहानपण, कारण मानसशास्त्र कधी वाचलं नाही ना तेवढं. पण ज्याला हे विष पचवायची ताकद ही पण त्यानेच दिली आहे. आई वडिलांच्या माध्यमातून दिली आहे, साहित्याच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून. मग ती ताकद जर माझी विष पचवायची आहे तर तो मला तेवढा पिडणार ना. कृष्ण म्हणजे काय? परीक्षा घेणार माझ्या, घेऊ दे ना, पण मी माझं युद्ध लढणार. युद्ध करू नको हे आधी सांगणं माझं काम. पण जर मला युद्धभूमीमध्ये आणलं, रणांगणामध्ये, तर ते युद्ध मी पूर्णपणे लढणार. कारण तो धर्म आहे, तो न्याय आहे. अन्यायाविरुद्ध लढणं हा माझा धर्म आहे. मी अन्याय सहन करणार नाही. तुमच्या लेखी अध्यात्म काय आहे? व्हॉट इज अध्यात्म? अध्यात्म काय असतं? जो मानवाला शांत करेल इथून, ते अध्यात्म आहे. आध्यात्मिक, जो त्याच्या आत्म्याला आतून पूर्णपणे शांत व्हायला शिकवेल. दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, म्हणजे सत्कर्म करायला शिकवेल, ते अध्यात्म आहे. आधी दैविक, आधी भौतिक, आधी आत्मिक. आधी आध्यात्मिक म्हणजे अध्यात्म म्हणजे आधी आत्म. आत्म्याच्या उन्नतीसाठी जे आपण करतो ते अध्यात्म. आत्म्याची उन्नती कशी होते? मोक्षापर्यंत जायला. मोक्षापर्यंत जाण्यासाठी सत्कर्म करत राहणं जरुरी असतं. अन्यायाविरुद्ध लढणं सुद्धा सत्कर्म आहे. नाहीतर कृष्णाने ते कुरुक्षेत्र घडवलंच नसतं ना. बरोबर. तो म्हणतो ना, मी पण करतो ना, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. मला काहीच करणं आवश्यक नाहीये, तरी मी माझं कर्म करतोय. तुला तुझं केलंच पाहिजे. हे युद्ध होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले, पण जर ते थोपलं असेल तुझ्यावरती तर पळून जाणं की मी आध्यात्मिक माणूस आहे. अरे मग कृष्णाने त्यांना सांगितलं असतं, आत्ताच जा तुम्ही स्वर्गारोहणाला, कशाला लढताय? अन्यायाविरुद्ध, अन्यायाची चाड, अन्यायाविरुद्धचा क्षोभ मनात असणं हा धर्माचं प्रतीक आहे. मी तो सहन करणार नाही, अन्याय सहन करणार नाही, हा तुझा धर्माचं प्रतीक आहे. अन्याय करत राहणं
हा अधर्माचं प्रतीक आहे. करेक्ट, ऍब्सोल्युटली. आणि मूक राहून अन्याय होतोय हे बघताना राहणं. मूक राहून दुसरीकडे तोंड फिरवून निघून जाणं हाही अधर्म आहे. आणि तो जर असा अधर्म कुठल्या तरी पद्धतीने तुमच्याच मुलांवरती होत असेल तर एका माणसाला जर कळत नसेल तर दुसऱ्याने तर स्वतःचं कर्तव्य केलं पाहिजे ना. तो संघर्ष मी करतोय आणि मी करत राहणार लीगल पॅरामीटर्स मध्ये, आणि त्याच्यामध्ये अध्यात्माचीच बाजू धरून लढणार, अध्यात्मामधनच इन्स्पिरेशन घेऊन मी लढणार, मी अधर्म करणार नाही. बऱ्याचदा मगापासून चक्रव्यूहाचा विषय निघालाय. तुम्ही चक्रव्यूह नाटक पण करताय, तोही विषय मला बोलायचा होता. तर हे नाटक का करावं असं वाटलं, तुमच्याकडे का आलं, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही कृष्णच आहात, पुन्हा त्या भूमिकेत तुम्हाला जावं असं वाटतं का? महाभारताला जीवन दर्पण म्हणतात. होय. महाभारताच्या प्रत्येक कथेमध्ये एक लपलेला एक बोध असतो. ती कथा वरवर चालू असते. करेक्ट. पण त्याच्यामध्ये निहित एक असा अर्थ असतो, Between बोध the lines, असतो, बिटवीन द लाईन्स, करेक्ट. जो सगळ्याच प्रस्तुतीकरणांमध्ये येईल असं आवश्यक नसतं, कारण तेवढा वेळ नसतो त्या प्रस्तुतीकरणाला. तर या अभिमन्यूच्या कथेमधनं काही असे जे, कारण मला कायम वाटत राहिलं की महाभारताच्या कथेमध्ये जे अनएक्सप्रेस्ड अर्थ आहेत कथांमधले ते लोकांसमोर मांडले पाहिजेत. कारण महाभारत हे कलियुगासाठी खूप आचरणीय आहे, रामायणापेक्षा जास्त. एक काळ असा होता म्हणजे जेव्हा लोक मला विचारायचे की रामासारखं जगायचं का कृष्णासारखं. माझं उत्तर असायचं की घराच्या आपली जी चौखट काय उंबरठा, उंबरठ्याच्या आतमध्ये रामासारखं जगायचं, बाहेर कृष्णासारखं जगायचं. आज मी असं म्हणतो की घराच्या आतमध्ये सुद्धा कृष्णासारखंच जगलं पाहिजे, कारण घरामध्ये सीता आहे का कैकेयी आहे का कोण आहे कसं कळणार. असं होत नाही ना, नाही ना झालं माझ्या बाबतीत. त्यामुळे कृष्णासारखंच घराच्या आत पण जगायचं, बाहेरही जगायचं. त्यामुळे हे जे काही अर्थ असतात महाभारताच्या कथांमधले ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी म्हणून चक्रव्यूहाची निर्मिती झाली. ते आलं माझ्याकडे नाटक आलं तेव्हा ह्या फॉर्म मध्ये नव्हतं, ते दुसऱ्या फॉर्म मध्ये होतं. भीष्म त्याचे नॅरेटर होते आणि अर्जुन का बेटा म्हणून त्या चक्रव्यूहाचं तेवढं हे दाखवलेलं. तर माझं त्या लेखकाला हे म्हणणं झालं, मी कृष्ण करावा अशी त्यांची इच्छा होती. एक सुरुवातीला एक एंट्री होती, एंडला एक एंट्री होती. म्हटलं एंट्रीचा प्रश्न नाहीये, दोनच एंट्रीज हा प्रश्न नाहीये. प्रश्न हा आहे की भीष्म जो अष्टवसूंपैकी एक वसू, 8वा वसू, जो स्वतःच्या अहंकाराच्या चक्रव्यूहातच अडकलेला आहे, तो त्रयस्थ बनून तटस्थ बनून जीवनावरती भाष्यच करू शकत नाही. बरोबर. तटस्थ भाष्य कोण करू शकतं? एकतर बभ्रुवाहन बर्बरीक, ज्याचं शिर जे आहे ते तिकडे कुरुक्षेत्रावरती लटकावलं होतं, किंवा कृष्ण निर्मोही. पण बर्बरीक जो आहे त्याने काय पाहिलं? त्याने अख्खं आयुष्य नाही पाहिलं, त्याने फक्त कुरुक्षेत्रातले 18 दिवस पाहिले. तो तेवढं बोलू शकतो. पण लाईफ ॲट लार्ज ज्याला आपण म्हणतो, किंवा आपण पुनर्जन्मांमध्ये विश्वास करतो, मग जो कृष्ण म्हणतो बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. माझे खूप जन्म झालेत. काय होतं, आत्मा ह्या सगळे जे अनुभव आहेत ना किंवा अनुभूती आहेत ना त्या सगळ्या बरोबर घेऊन जातो पुढे. हे शरीर काय 50, 60, 70 वर्ष 80 वर्ष टाकायचं. वासांसी जीर्णानं यथाविहार. आज मी नितीश भारद्वाज आहे, हा जो आत्मा आहे हा पुढे काहीतरी दुसरा होणार आहे. असू शकतो, हा होणारच, असू शकतो नाही, असणारच. बर. पण माझा एवढ्यात मोक्ष नाहीये. पतंजली योगसूत्रातली सर्वात सोपी परिभाषा मला जी कळली आहे मोक्षाची, लोक फार म्हणतात नाही आपका तो मतलब मोक्ष, ते फार स्तुती सुमनांचा भाग आहे, त्याला मी मनावर घेत नाही. सेसेशन ऑफ ऑल डिझायर्स इज मोक्ष. जेव्हा तुमच्या त्या आत्म्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात
आणि तो पूर्णपणे संन्यस्त होतो, तो मोक्ष. आणि भौतिक जगतातल्या माझ्या खूप इच्छा अजून बाकी आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी हा आत्मा परत येणार. त्यामुळे ते ज्ञान बहुनी मे व्यतीतानी जो कृष्णाने म्हटलेलं आहे, तो कृष्ण तटस्थ म्हणून त्रयस्थ म्हणून चक्रव्यूहाबद्दल जर बोलला तर त्याला काहीतरी अर्थ राहील. मग त्याचे आम्ही रिरायटिंग सुरू केले. अतुल सत्यकौशिक जो लेखक आहे त्याला ते पटलं. मग त्या पद्धतीने आम्ही ते रिराईट 3-4 वेळा रिराईट, अजून आम्ही नवीन नवीन सीन्स लिहित असतो. अजून काही सीन्स मध्ये मी वाक्य बदलत असतो. अजून 160-65 शो झाले, पण अजून मला वाटतं की नाही, हे इथे असं असू शकतं. काय आहे गीतेची महत्ता काय आहे माहितीये का? श्लोक तोच 30 वर्षापूर्वी वाचला वेगळा अर्थ कळतो, आज वाचला वेगळा अर्थ, 30 वर्षांनी आणि वेगळा अर्थ. कारण तुमचं जीवन वेगळ्या पद्धतीने पुढे गेलेलं असतं. बरोबर. तुमचं अंडरस्टँडिंग बेटर झालेलं असतं आणि बदलत असतं. ही महत्ता आहे. हे अध्यात्म आत्म्याला उन्नती प्रत नेणं, आणि आत्म्याची उन्नती हे इव्हेंच्युअली मोक्षच आहे. शांत होणं हीच आत्म्याची उन्नती आहे. आणि म्हणूनच अर्थ आणि काम, आपल्या 4 पुरुषार्थांमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. हे पुरुषार्थ करायचे असतात. त्यातले अर्थ आणि काम हे नैसर्गिक आहेत, प्राकृतिक आहेत, ते आपल्याला जडणारच. पण त्या भौतिक जगतामध्ये अर्थकारण आणि काम वासना तृप्त करता करता जर मोक्ष पर्यंत जायचं असेल तर अर्थ आणि कामाला धर्म मार्गावर चालवणं आवश्यक आहे. म्हणून धर्माला सर्वात आधी ठेवलंय, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. हे नाटक तर तुम्ही करता आहातच, मधल्या काळात समांतर मध्ये पण तुम्ही दिसलात, OTT मध्ये खूप त्या भूमिकेचे पण खूप कौतुक झालं. पण नंतरच्या काळामध्ये मराठी OTT याच्यामध्ये खूप जास्त पद्धतीने तुम्ही दिसत नाही आहात. जास्त म्हणजे काय, असं अगदी मी म्हणत नाही की महिन्याला तुमची एक कलाकृती यावी, पण तो चेहरा दिसायला लागतो की अरे आता त्यांनी पुन्हा आपली इनिंग सुरू केली आहे, पुन्हा वेगळ्या पद्धतीने ते दिसायला लागलेले आहेत, वेगवेगळ्या भूमिका करू लागलेल्या आहेत. असं का दिसत नाही तुम्ही आम्हाला? सतीश राजवाडेला माझ्यामधला जो सुदर्शन चक्रपाणी करण्यासाठी जी एक आवश्यकता होती ती त्याने माझ्यामध्ये पाहिली. बरोबर. म्हणून मी ते समांतर करू शकलो. आणि त्याला सतीशने आणि मी मिळून एक वेगळा रंग दिला. माझ्या चेहऱ्यातल्या स्ट्रेंथ्स वापरून, माझ्या अध्यात्माच्या अंडरस्टँडिंगला वापरून आम्ही सुदर्शन चक्रपाणी उभा केला. ते फ्रीडम मला सतीशने दिलं आणि माझ्याबरोबर बसून चर्चा करून, माझे विचार समजून घेऊन, मी त्याचे विचार समजून घेऊन आम्ही तो उभा केला. असं आणखीन कोणी डिरेक्टर आला तर मी करीन, पण उगाच काहीतरी कृष्णाची इमेज आहे म्हणून ये बाबा का रोल कर लो, ये इसका स्वामी का रोल कर लो, असं नाही करत मी. पण मग त्यासाठी एक दरवाजा बंद होतो तर आपण खिडकी उघडायची. त्यामुळे माझे प्रोजेक्ट्स तयार होत आहेत. ज्या कल्पना माझ्या आहेत, बीज माझं आहे, स्टोरी माझी आहे, बरं, किंवा साहित्यातनं कुठली तरी घेतली. जर पितृऋण, जसं मी सुधाताईंची, सुधा मूर्तीजींची कहाणी घेतली आणि पितृऋण केली, तशा 2-3 स्टोरीज वरती काम चालू आहे. एक ऑलमोस्ट पिचिंग लेवलला आहे. ते मी को-राईट करीन लेखकाबरोबर आणि दिग्दर्शित करीन. इव्हेंच्युअली आय हॅव टू एक्सप्रेस माय सेल्फ ना. ॲब्सोल्युटली. मे बी ॲज अन ॲक्टर, मे बी ॲज अ डिरेक्टर. बघू काय होतं. मग आजची जी टूल्स आहेत, जसं सोशल मीडिया एक टूल आहे, तसं AI हे एक टूल आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI हे जे टूल आहे, त्या टूलचा कुठेतरी, जसं VFXचा आम्ही खूप उपयोग केला. VFX तुम्ही बघा ना, म्हणजे आम्ही रामायण महाभारत केल्यापासनं आजपर्यंत VFX कुठे गेलंय, कायचं काय, आणि ते किती रिअल झालंय, रिअलिस्टिक झालंय. त्याला रिअल कसं करायचं हे दिग्दर्शकाचं कसं बसतं है ना. तसंच आता AI आलंय. मग त्या AI ला कसं वापरायचं, किती वापरायचं, हे आपल्यावर आहे. आता तुम्ही बोलला म्हणून मला पटकन आठवलं की त्यावेळेचे जे इफेक्ट्स होते सगळे, की बाण इकडून आला, तिकडून आला आणि ठुश झाला आणि ते तुटले वगैरे वगैरे. इराण वॉर मध्ये आय नो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली तेच होतंय. तर
त्या काळी लोक हसले, आज असा दिस इज रिअल. काय विजन होती बघा तेव्हा. अरे विजन सौमित्र, धनुर्वेद नावाचा उपवेद अथर्ववेदाचा होता, ज्याच्यामध्ये हे सगळं होतं. आम्ही पर्जन्यास्त्र, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र हे सगळं आहे ना, शब्द ऐकले ना. हो. त्याचं स्वरूप काय होतं, त्याचं फिजिकॅलिटी काय होती, त्याचं केमिकल काय होतं. इट मस्ट हॅव बीन अ केमिकल वॉरफेअर, नो. ऍब्सोल्युटली. पण त्यावेळेला सुज्ञ समाजाने, ब्राह्मण क्षत्रिय समाजाने, राजांनी, राजगुरूंनी एकत्र बसून की हे जे सायंटिफिक ॲडव्हान्समेंट धनुर्वेदामध्ये लिहिलंय, हे प्राणीमात्राच्या सुखी होण्यासाठी म्हणून केलेलं, पण ह्या युद्धामध्ये सगळा एवढा नरसंहार झालाय, हे आता आपण पुढे प्रपोगेट नाही करायचं. कारण आपल्याकडे श्रुती परंपरा होती. तरी बरंचसं लिहून ठेवलंय. भारद्वाज ज्यांचा मी वंशज आहे, ऋषी भारद्वाज, त्यांची एरोनॉटिक्स वरती संहिता आहे. हेलिकॉप्टर कसं असेल, पुष्पक विमान लिहिलंय ना त्याच्यामध्ये. काहीतरी असणार ना, काहीतरी असेल ना. हो, हवेतनं तर नाही आलं ना. त्यामुळे हेच मी म्हणतो की आपल्याकडचं जे ज्ञान आहे पूर्वापार चालत आलेलं हजारो वर्षांचं, त्याला काहीतरी काय आहे असं म्हणणं. मी तुम्हाला आजही सांगतो, अब्दुल कलामांनी ऍड्रेस केलं होतं ज्या वेळेला एमपीजना, एक्स एमपीजना, असं सगळ्या ह्याला एक कॉमन कार्यक्रम होता. पार्लमेंटशी संबंध नव्हता, बाहेरचा कार्यक्रम होता. त्यांनी हे म्हटलं होतं, बिकॉज ही इज द राईट नेम यू टुक. ही टुक बेस्ट थिंग्स फ्रॉम ऑल एव्हरीवेअर अँड मेड हिज लाईफ पॉझिटिव्हली. ओके. त्यांचं म्हणणं होतं, इट इज नॉट the duty of the scientific community to negate anything that has lasted for thousands of years. ते तसं कसं असेल किंवा का असं लिहिलं असेल हे शोधणं आणि इन्व्हेंट करणं हे सायन्सचं काम आहे. हवेमध्ये दिसतो का ऑक्सिजन? नाही दिसत ना. काहीतरी सायंटिस्ट लोकांनी एक प्रक्रिया शोधून काढली की ह्या हवेमध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, पाण्यामध्ये H2O मध्ये हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे सेपरेट करायची प्रक्रिया शोधली. ती प्रक्रिया शोधणं हे सायंटिफिक कम्युनिटीचं काम आहे. सायन्स नीड नॉट निगेट एव्हरीथिंग दॅट इज एक्झिस्टिंग नॉलेज. किती छान. म्हणून तो माणूस मला आवडतो. मग आपण त्या माणसाचा एक मुसलमान होता असा नाही विचार करत आपण कलाम साहेबांचा. He was a great soul because he was thinking right. तर मी धनुर्वेदावरती सांगत होतो, तो पुढे चालू दिला नाही. धनुर्वेद हा संपवला तिथेच, पण आपल्याकडे हे सगळं नॉलेज होतं. तर त्यावेळेला जे VFX, आपण तू तिथून विषय निघाला की आता कुठे गेले VFX साठी, तर एक गंमत म्हणून त्यावेळचे जे सीन होते तुमचे, की तुम्ही अर्जुनाला सांगताय भगवद्गीता किंवा कुरुक्षेत्रावर जे सीन असतील, सगळ्यात लांबलेला किंवा इरिटेट झालेलं तुम्ही असाल की किती वेळ चालला यार सीन, किंवा तो वस्त्रहरणाचा असू दे, असं काय आठवत आहे का काही की गंमत म्हणून की हा खूप चालला होता सीन, किंवा अपेक्षेपेक्षा खूप वेळ चालला, अपेक्षेपेक्षा खूप चांगला झाला, असं काही? अपेक्षेपेक्षा चांगला झाला शांतीदूतचं स्पीच, पण असं की कंटाळाला वगैरे नाही. कंटाळा म्हणजे काय, नॉट एज अ महाभारताचा कंटाळा, पण ऍक्टर म्हणून आपण खूप वेळ तिथंच थांबलेलो असतो, वाटतंय 3 तासात होईल. 36 तास कामं केली एकत्र, कंटिन्युअस, सलग 36 तास कामं केली आम्ही, शूटिंग केलंय सलग 36 तास शूटिंग करून एखाद्या एपिसोडचं डबिंग करायला गेलोय. तिथून घरी जाऊन 2 तास झोपून नाचे नागिन गली गलीवरती मीनाक्षी बरोबर नाचलोय. बापरे. नमे पार्थस्ती कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. पृथ्वी थिएटरमध्ये बसून आपण, ती पृथ्वी थिएटरची कॉफी महाग आहे, आपण अफोर्ड नाही करू शकत, किंवा आपल्याकडे कोण कधी येईल ऑटोग्राफ घ्यायला, ते दिवस विसरायचे नाहीत. काम करत राहायचं मस्तपैकी. मग कोणीतरी आपली ऑटोग्राफ घ्यायला येईल इथून, तो दिवस आजही तोच दिवस आहे. नाही कोणीतरी नाही सर, हे सौमित्र आज ऑटोग्राफ कोणी घेत नाही, सेल्फी घेतात. तोंड बघितलं की येतं बाहेर येतं सेल्फी.
अरे ऑटोग्राफ घे ना राजा, आजही तीच परिस्थिती आहे, कोणीतरी ऑटोग्राफ घ्यायला येईल, सगळे सेल्फी घेतात. मुलांबद्दल तुम्ही बोललात की आजची मुलं कशी असायला पाहिजेत, मग सिंड्रोम्स तयार होतात होतात आणि मग ना. ती नंतर मोठी होतात. सोशल मीडिया फार महत्वाचा फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये. जसं तुम्ही सांगितलं की इंस्टाग्रामवर मुलं असतात ऍक्टिव्ह. सोशल मीडिया आणि त्याचा वापर याकडे तुम्ही कसं पाहता, तुम्ही कसे वापरता आणि मुलांनी कसं वापरायला पाहिजे? मुलांनी कसं वापरायला पाहिजे हे आई वडिलांनी ठरवायला पाहिजे, त्यांच्या हातात असतं ते. 2-2 वर्षाच्या मुलांना जर त्याने आपल्याला कंटाळा त्रास देऊ नये म्हणून त्याच्या हातामध्ये तुम्ही स्मार्टफोन देऊन असं जर करत राहिलात, व्हॉट आर यू मेकिंग आउट ऑफ हिम? सोशल मीडियामध्ये काय येतंय, सगळं काही येतंय. अश्लील पासनं ज्याला सगळं. काही प्रामाणिक, मी नेहमी लोकांना सांगतो, प्रामाणिकता कुठल्याही गोष्टीची पाहिजे असेल तर तुम्हाला लायब्ररीमध्ये जायला पाहिजे, पुस्तकांकडे परत जायला पाहिजे. लहान मुलांना पुस्तकं वाचायला द्या, हातात ते खेळणं देऊ नका. इट्स डॅमेजिंग. त्यातनं आज काय येतंय हे त्याच्यावर तुमचं नियंत्रण नाहीये. त्यामुळे सोशल मीडिया एक टूल म्हणून, परवा काय फेसबुक होतं, मग काय इंस्टाग्राम आला, तर आता आणि काहीतरी येईल, मग परवा काहीतरी येईल, असं येतच राहील. मग कोणतरी मित्र म्हणून, अरे ते ॲप नाही का तुझ्याकडे? नाही बाबा मला नको रे, बस हे आहे तेवढं पुरे. हाऊ विल यू कनेक्ट विथ पीपल? आहे त्यातनं करीन. असं होतच नाही, होतच असं. नाही, काही लोकांचे, मी माझ्या मित्रांचे आणि मैत्रिणींचे फोन बघितले, स्क्रीन्स 5-5 स्क्रीन्स असे जे आहेत ॲप्स भरलेले आहेत. माझं 2 मध्ये संपतं. सोशल मीडिया 2च. तुम्ही सोशल मीडिया कसा वापरता किंवा कसा वापरला पाहिजे? जुन्या जाणत्या कसा माणसांनी वापरला पाहिजे कसा? मला नाही माहिती, प्रत्येकाने आपापलं जाणो. बर. मी कसा वापरतो, मला जे काही कन्वे करायचं असतं लोकांना, मग ते माझ्या कामाबद्दल असेल किंवा वैयक्तिक पर्सनल लाईफ बद्दल असेल, ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतो. एखाद्या वेळेला वाटलं, मी तिथे, माझी एक मानलेली बहीण आहे, ती तिकडे वृंदावनामध्ये आहे, बर. राधारमण मंदिरामध्ये, तिथे ती त्यांची गोस्वामीजींची सून आहे. मग ती तिथे गेलं की, दादा एक भजन गाएंगे ना इधर? ओके चलो गाएंगे. मग तिथे यमुना काठी बसून, त्यांच्या छतवरती बसून उभं राहून एक छानपैकी भजन म्हणायचं, टाकून द्यायचं सोशल मीडियावर, की काहीतरी चांगलं लोकांच्या कानावर पडो. जर काय थोडं बहुत जे काही मला सुरांचं ज्ञान असेल, कारण आई माझी किराणा घराण्याची शिकलेली गायिका होत्या. संगीतज्ञ होती, गायिका होती ती, पण ती प्रोफेसर झाली त्यावेळेला काही विल्सन कॉलेजमध्ये असे मायक्रोफोन्स वगैरे नव्हते, स्पीकर्स नव्हते, त्यामुळे बोलून बोलून आवाज फाटला. ते जेव्हा कर्नाटकातनं इथे आले मुंबईला, भारतीय विद्याभवनमध्ये पंडित के.जी. गिंड्यांकडे ती शिकली होती. गिंडे बुवा. आमच्या सगळ्या आईकडचे जेवढे नातेवाईक आहेत त्याच्यामध्ये पंडित दिनकर कायकिणी, असे खूप, देवेंद्र मुर्डेश्वरजी, पंडितजी जे फ्लूट वाजवायचे, हे सगळे आमच्या एक्सटेंडेड फॅमिली मधले आहेत, सारस्वत समाजामधले. इथे खूप संगीताला खूप महत्व होतं. त्यामुळे जे काही थोडेफार सूर मला येतात त्यातनं काहीतरी छान गावं, ठीक आहे, लोकांपर्यंत ते पोचावं, किंवा मग कुठेतरी काहीतरी छान वाटलं. आता पॉडकास्ट आपण का करतोय? बरोबर. हे तुम्ही माझ्या माध्यमात, तुम्ही वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीजला इंटरव्ह्यू करता, कुठल्या तरी गँगस्टरला पण करता, पण तो गँगस्टर का झाला, काय झालं, त्याचा काय अनुभव, आणि तो कसा स्वतःला रिहॅबिलिटेट करणार, त्याला जग कसं बघेल, समाज कसं बघेल, तो जगाला कसं बघेल, काय झालं की त्याने परिवर्तन झालं, हा प्रवास आहे ना तुमच्यासाठी महत्वाचा. बरोबर. तसा मी इथे येण्यामागे मला हे व्यासपीठ जे मिळालंय, ते माझे जे काही विचार आहेत 4, मी मनुष्य आहे. करेक्ट. हो. मी एखादा विचार माझा तुम्हाला नाही पटणार, पण ते मी समाजासमोर तर ठेवले पाहिजेत ना. बरोबर. करेक्ट. पण नुसतंच आपलं काहीतरी वाह्यात करत राहायचं आणि त्याला मी सोशल मीडियाकडे तसं बघत नाही. व्हेरी नाईस. हे दुधारी शस्त्र आहे. कुठलंही पत्रकारिता असेल, टीव्ही असेल, हे सगळं दुधारी शस्त्र आहे. सोशल मीडिया असेल, त्याचा तुम्ही कसा वापर करायचा हे तुम्ही ठरवायचं. मुलांना त्याचा कसा वापर शिकवायचा हे तुम्ही ठरवायचं. बरोबर. गुगलमधनं मुलांना जी आपण नावं ठेवतो मुलांची, ती गुगलमधनं शोधायची का ऍक्च्युअल पुस्तकांमधनं शोधायची, हा तुमचा कॉल आहे. हा तुमचा कॉल आहे.
काही नावं ठेवतात, खरंय. मुलांची काहीही नावं ठेवतात. कुठलंही म्हणजे ते ते पुलंनी म्हटलं होतं ना, ते रावसाहेब म्हणून व्यक्तिमत्व होतं बेळगावमध्ये. ते एकदा काहीतरी प्राचीवरती ते पुलं अडकले होते. ते म्हणाले, पुलं बघ रे, ते प्राचीला गच्ची बसतंय का रे जरा. त्यामुळे ते असं काहीतरी कुठून तरी घोड्याचं काहीतरी शेपूट कुठेतरी हत्तीला काहीतरी जोडायचं. लावायचं, कुत्र्याचं शेपूट सिंहाला लावायचं, असलं काहीतरी करून शब्द तयार करतात. त्याला काय अर्थ अर्थ आहे नाही. का? त्याला काय अर्थ नाही. एन्सायक्लोपीडियाज आहेत आपल्याकडे नावांच्या, सुंदर सुंदर नावांच्या एन्सायक्लोपीडियाज आहेत. नाही, मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय आणि खरंच आहे ते. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला खात्री आहे की मित्र म्हणेच्या प्रेक्षकांना सुद्धा बऱ्याच वर्षांनी नितीशजींना इतकं डिटेल ऐकून आनंद मिळाला असेल, समाधान मिळालं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ते म्हणाले की चांगलं आपण देणं फार महत्त्वाचं आहे. जे आपल्याकडे जे चांगलं आहे ते आपण जास्तीत जास्त लोकांना देऊया, ते जास्त पण महत्त्वाचं तुम्ही आहे. तुमच्या वडिलांकडनं संगीत घेतलं की नाही? आय नो ही इज अ गुड म्युझिशियन. हाऊ कम? आय नो. ओ माय गॉड. मी डोळे मिटले की सगळं कळतं मला. नाही, कोल्हापूरचे आहात तुम्ही, मला माहिती मी आहे. मी गाणं म्हणायचो, हा. पण नंतरच्या काळामध्ये जसं पत्रकारितेमध्ये आलो. पण ते- तुमचे वडील हे हो. उत्तम गायक आहेत. हो आहेत ना, ते उत्तम गायक आहेत, पण मी काही त्याच्यामध्ये फार गाण्यामध्ये करू शकलो नाही, कारण माझं फील्डच बदलून गेलं सगळं. आणि मग मी कोल्हापूर सुटलं आणि गाणं सुटलं. गाणं सुटलं. पण आय एम सरप्राईज्ड. वाव. सो इथं थांबतो. आणखी काहीतरी ते बोलायच्या आधी मी इथं थांबलेलं बरं, नाही तर आणखी काहीतरी मध्ये काढायचं ते. मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. तुमच्या प्रतिक्रिया द्या. मित्र म्हणायचा सगळा प्रेक्षक सजग आहे, सुजाण आहे आणि चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं, हे आमचं ध्येयवाक्य आहे. सो आज आपल्याशी नितीशजी जोडले गेलेले आहेत. इथं थांबतो. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा, मी वाट बघतो. भले ते घडो. थँक्यू सर. नमस्कार.